आजपासून तुम्हाला एक नवीन सूत्रसंचालक ह्या कार्यक्रमासाठी मिळालेली आहे. आज आपण भेटतो आहोत माझ्या एका आवडत्या मुलीला. तिचं नाव आहे रीमा सदाशिव अमरापूरकर. तिची मी आता मुलाखत घेते. माझ्या मित्राला भेटायला मी गेले होते आणि मी निघत असताना प्रोडक्शनमधल्या कुणाला तरी असं वाटलं की अरे चिन्मयताई आले तर रीमा त्यांना भेटलंच पाहिजे. तर रीमा अमरापूरकरांनी माझ्याकडे असं बघितलं. अशा होत्या. तू खूप सुंदर दिसतेस आता, एवढंच मला तुला सांगायचं. आणि कथा अरुणाची नावाचं एक नाटक मी करायचे. अरुणा शानबागच्या जीवनावरतीचे आधारित होतं ते. तर त्याच्यामध्ये KEMचा तो वॉर्ड दाखवला होता. तर शिल्पा नवलकर म्हणाली की अगं जसा पडदा तो गेला बाजूला तसा मला त्या फिनाईलचा आणि डेटॉलचा वास यायला लागला तिथून. ती कोमामध्ये गेल्यानंतर सुद्धा एका माणसाने तिला मॉलेस्ट करायचा प्रयत्न केला होता. तिचा विनयभंग करायचा प्रयत्न केला होता. म्हणजे ही किती किती वाईट आहे हे वागणं, क्रूर आहे हे. मी पाशवी असा शब्द म्हणणार होते पण तो मी वापरणार नाही, कारण पशु असे नाही वागत. 54 वर्षाची मी आहे आता. पण तरी सुद्धा मी घराच्या बाहेर पडताना जर मी टी-शर्ट आणि जीन्स घातली असेल तर मी 2दा आरशात बघते. एम आय लुकिंग बस्टी? हा टाईट आहे टी-शर्ट? शॉर्ट मी काय करू? शॉर्ट आहे काय करू? मी कसं करू? हा विचार मला करायला लागतोय ना. आरशात मला दुसऱ्यांदा माझ्याकडे बघायला लागतंय ना. तर कसली सिक्युरिटी आली? तर माझे मित्र मला मित्रच गणायचे. जेव्हा मी त्याला सुमितला भेटवलं, माझ्या एका मित्राला, तर त्यांनी विचारलं तुला कशी काय आवडली? डिड यू हॅव अ थिंग फॉर गाईज? असं तो म्हणाला. ओ माय गॉड. हो. नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज माझ्या बरोबर जी अदाकारा कलाकार बसलेली आहे तिच्याबद्दल, म्हणजे ती गुणी अभिनेत्री तर आहेच आहे, पण तिच्याबद्दलचं एक अत्यंत महत्वाचा मुद्दा जो माझ्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे तो असा की आजच्या काळात जिथे सगळेजण अत्यंत जपून तोलून मोलून बोलतात, तिथे ती स्वतःची मतं आणि स्वतःचे विचार हे अत्यंत परखडपणे आणि उघडपणे मांडते. आणि असं करायला आजच्या काळामध्ये खूप धैर्य लागतं आणि ते तिच्यात आहे. सो लेट अस वेलकम चिन्मयी सुमित. हाय चिन्मयीताई. थँक्यू रीमा. चिन्मयीताई, तुला आठवत असेल आपली पहिली भेट. तुला आठवते का नाही मला माहिती नाही. तुझी खूप इच्छा आहे की ती मी विसरावी, पण ती माझ्या लक्षात आहे. Oh God. हो. इट इज सो एम्बॅरसिंग फॉर मी. सो झालं असं होतं, मी औरंगाबादमध्ये शूट करत होते आणि चिन्मयीताई तिथे आली होती, कारण आम्ही ज्या बंगल्यात शूट करत होतो ते त्यांच्या रिलेटिव्हचं होतं. आणि आता मी सांगणार. आता हा कार्यक्रम माझा आहे. आता हा कार्यक्रम रीमाचा नाही. आजपासून तुम्हाला एक नवीन सूत्रसंचालक ह्या कार्यक्रमासाठी मिळालेली आहे. आज आपण भेटतो आहोत माझ्या एका आवडत्या मुलीला. तिचं नाव आहे रीमा सदाशिव अमरापूरकर. तिची मी आता मुलाखत घेते. तर तिच्याबद्दल मला एक सांगायचं की ही मला कशी भेटली पहिल्यांदा. तर औरंगाबाद ह्या शहरावरती माझं खूप प्रेम आहे. मी औरंगाबादच म्हणणार असं मी जाहीर केलेलं आहे. कायद्याने मला शिक्षा होऊ शकत नाही. मी जन्मले तेव्हा ते औरंगाबाद होतं. आणि संभाजीनगर असं म्हटल्यानंतर, छत्रपती संभाजीनगर असं म्हटल्यानंतर माझ्या हृदयात काही असं उमलत नाही. औरंगाबाद म्हटल्यानंतर खूप काही उमलतं, बरेच काही किस्से. तर तिथे ही शूटिंग करत होती आणि नंदू माधव ह्या माझ्या मित्राला भेटायला मी गेले होते. तो तिच्या चित्रपटात काम करत होता. ती नेहमी चांगल्याच कलाकारांबरोबर काम करते, त्याच्यामुळे तिने आतापर्यंत माझ्या बरोबर काम केलं नाही. तर मी तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर असं झालं की नंदू माधव यांचे जे कुणी मेकअप आर्टिस्ट होते त्यांनी पण मला असं सांगितलं की सर झोपलेत, मला त्याला भेटायचं होतं. तर मी म्हटलं बरं ठीक आहे. तर त्यांनीही मला ओळखलं नाही की ही कोण बाई आहे, कोणतरी स्थानिक आहे आपली नंदू माधव यांची एक चाहती, असं म्हणून त्यांनी मला वाटेल लावलं. आणि मी निघत असताना प्रोडक्शन मधल्या कुणाला तरी असं वाटलं की अरे चिन्मयताई आले तर रीमा त्यांना भेटलंच पाहिजे. तर त्यांनी अगदी माझी ओळख करून द्यायला मला नेलं तिकडे. तर रीमा अमरापूरकरांनी माझ्याकडे असं बघितलं. अशा होत्या. आणि मी म्हटलं हॅलो, मी चिन्मयी. हाय.
आता हे संभाषण कसं पुढे जाणार? तर मग आता काय सांगू माझी ओळख? तर मी म्हंटल की हे जे तुम्ही शूटिंग करताय ना बंगल्यात, ते माझे मामा, मी त्यांची भाची, मी शूटिंग बघायला आले ते. ती म्हणाली ओके असं ती म्हणाली आणि मग गेले तिथून. आणि तेव्हा मला कळलं की आता अवघी 27च वर्ष झालेत आपल्याला काम करायला लागून. आपल्याला चांगलं काम करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यामुळे आय थँक यू रीमा. मी चिन्मयी ताई, आय वुड लाईक टू तू खूप सुंदर दिसतेस आता, एवढंच मला तुला सांगायचं. थँक्यू. मला आय वुड लाईक टू टेल यू की त्याच्यानंतर ना मी पॉडकास्ट करते ना, तर जवळजवळ 100च्या आसपास मी मुलाखती घेतल्या. हा हो, 91 एपिसोड झालेत. दिस इज द फर्स्ट टाइम की माझा असा रोस्ट कोणी केलेला आहे. त्याच्या पुढची गंमत सांगते. 100वा एपिसोड काय करायचं ते कळलं तुला आता? हो कळलं अगदी कळलं. मी सगळ्यांना बोलवणार, सगळ्या गेस्टना, आणि त्यांना सांगणार चिन्मयी ताई आता बोलेल. नाही, सगळ्यांनी मला रोस्ट करा, चालेल, तरी चालेल, नॉट अ प्रॉब्लेम. नाही, सो त्याच्या पुढची गंमत मी सांगते. माझी बेस्ट फ्रेंड दीप्ती, ती त्या फिल्मचे कॉस्ट्युम्स करत होती आणि तिच्या लक्षात आलं की रीमा ब्लँक आहे, तिच्या काही लक्षात आलेलं नाहीये कोण आहे काय आहे ते. म्हणून तिने अगं चिन्मयी, सुमित म्हणजे सुमित राघवनची बायको, बरी आहेस ना तू? परत ही सगळी एक्साइटमेंट जी आहे ती सुमित राघवन या नावासाठी होती. आणि मी अशी ओके, आणि मला ती सगळी लिंक लागली. कारण आय वॉज इन द मिडल ऑफ द शूट आणि मला ती सगळी लिंक लागली. आणि त्याच्यानंतर मी म्हंटल की हो नाईस टू मीट यू वगैरे असं झालं. आणि मग चिन्मयी ताई मला म्हणते अच्छा, म्हणजे माझी ओळख आता एवढीच राहिली आहे का? असं आय वॉज सो टेकन अबॅक. आणि आय कॅन टोटली आयडेंटिफाय विथ द इमोशन. कारण माझ्याही बाबतीत असं बऱ्याचदा होतं की ठीक आहे मी बाबांची मुलगी आहे, पण म्हणून तेवढीच माझी ओळख नाहीये ना. बट इट इज नॉट एन इमोशन एनिमोर. मला त्याची तर मजा वाटायला लागली खूप. ओके. सो टेल मी चिन्मयी ताई, असं नेहमी होतं का ग की तू लोकांना भेटतेस आणि लोक म्हणतात अरे तुम्हाला कुठेतरी पाहिलेलं आहे किंवा असं? आणि मला खूप आवडतं असं, कारण सुमित माझ्या कामाचं वर्णन करताना असं सांगतो की ब्रेकचा खूप कंटाळा आला म्हणून चिन्मयी मध्ये मध्ये काम करते. मी परपेच्युअली ब्रेकवरती असते असं त्याचं म्हणणं आहे. आणि जे थोड्याफार प्रमाणात खरं त्याच्याचमुळे आहे. कारण त्यांनी बिचाऱ्यानी, म्हणजे नवरा आणि बायको दोघंही ऍक्टर्स असतील तर एखाद्याला एक जो त्याच्यातला असेल त्याला घर चालवणं भाग असतं. त्याच्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला होता की त्याच्या वाट्याला जे काम येईल ते काम तो करत राहील. आणि ते तो अत्यंत नित्यनेमाने करतोय, अत्यंत प्रेमाने करतोय, प्रामाणिकपणे करतोय. त्याच्यामुळे मी ही चेन अनुभवू शकते की मला जे आवडेल तेव्हाच, मला वाटेल तेव्हाच मी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे मी सतत दिसत नाही, त्याच्यामुळे मी सतत लोकांना आठवत नाही. मी खूप दमते काम करून, कारण मी खूप चांगलं काम करते, त्याच्यामुळे दमणूक जास्त होते. फाजीलपणा आहे, किती फाजीलपणा आहे हा, पण मी आहे फाजील. तर स्वतःच म्हणायचं वा. लोकांना नाव ठेवायला जागा द्यायची नाही आपण, एवढं माझं ठरलेलं आहे. जी काय नावं ठेवायची ती स्वतःला ठेवा, कारण ती जास्त दर्जेदार आपण ठेवू शकतो. कारण आता ज्या पद्धतीची लोक नावं ठेवतात त्याला पण काही अर्थ राहिलेला नाही. तर ते पण मीच करून टाकते त्यांच्यासाठी काम. आपण ठेवायचंच नाही कुणासाठी काही काम. तर चांगलं काहीतरी काम माझ्या दिशेने आलं तरच मी ते घेतलेलं आहे. त्याच्यामुळे खूपदा असं होतं की एक चांगली सिरियल केली की त्याच्यानंतर मला असं वाटतं की आता 3-4 वर्ष सिरियल करायची गरज नाही. म्हणजे आता मी शेवटची सिरियल केली त्याला आता 5 वर्ष होतील. तर मग तुम्ही विस्मृतीत जाता, कारण सिरियलचं असं असतं की तुम्ही जेव्हा दिसत असता ना तेव्हा रोज तुम्ही त्यांच्या मनात असो की नसो तुम्ही त्यांच्या दिवाणखान्यात जाऊन दाखल होता. मग तुम्हाला ते इतकं बघतात की मग तुम्ही त्यांना दुसरीकडे कुठे दिसलात की ते खूप खुश होतात. आणि माझ्या बाबतीत तर नेहमी असं होतं, अय्या तुम्ही इथे बारीक दिसता, मग तुमचा तो एपिसोड काल जो आम्ही बघितला तो केव्हाचा होता, तर तुम्ही परवाच शूट केला होता. पण आता त्याला काय करायचं? हो ते झालंय, हो मी आजारी होते ना, काल रात्री जरा आजारी होते तर आज जरा 1 5 किलो वजन कमी झालं. तर असं सांगते मी.
कारण जाड आणि बारीकचं भयंकर असतं सगळ्यांना. किंवा हो. मग तुम्हाला कुठेतरी बघितलंय पण आठवत नाही कुठे बघितलंय. तर मग मी म्हणते की तुमचं खातं सारस्वत बँकेत आहे का? माझं तिथे आहे. मी पासबुक अपडेट करायला तिकडे जाते. त्याच्यामुळे तिथे तुम्ही मला बघितलं असेल. बघितलं किंवा मग भीम तुमचा भाजीवाला आहे का? मी भाजी घ्यायला त्याच्याकडे जाते. तिथे तुम्ही मला बघितलं असेल. तर त्यांची खूप अशी अपेक्षा असते की आपण सांगावं आणि बरेचदा ती फार आगाऊ अपेक्षा असते. म्हणजे असं हो ऍक्च्युली काही आजी असतात की त्या अशा गोड मला आठवत नाहीये ग तुझं नाव. मग मी सांगते अहो मी ती सुमित राघवेंची बायको चिन्मयी सुमित आणि मग त्या गोड हसतात. असंही असतं पण बरेच वेळेला लोक असं विचारतात मला कुठेतरी तुम्हाला बघितल्यासारखं वाटतं. सो आय वॉज नॉट द फर्स्ट वन. येस येस बट दे आर नॉट फ्रॉम द इंडस्ट्री. ओके That सो is the आय वॉज reference. द फर्स्ट वन. आय लव्ह यू रिमा. ओके एनिवेज सो चिन्मयीताई मला आता बोलायचं आहे ते अस्तित्व या नाटकाबद्दल. इतकं अफलातून नाटक म्हणजे त्याच्या प्रोमोज पासून एव्हरीथिंग वॉज सो एक्स्ट्रॉर्डिनरी. इव्हन द कास्ट आणि एकंदरच विषय ते लक्षातच येत होतं गंभीर आहे. मला बघता आला नाही कारण मला बघायचा चान्स मिळाला तोपर्यंत त्याचे प्रयोग होणं थांबलेलं होतं. राईट. सो कसा होता तो एक्सपिरियन्स? कारण भरत जाधव म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर कॉमेडी आणि हसायचं आणि हे सगळं येतं. राईट. सो एक अत्यंत इतका सिरियस विषय, इतका इमोशनल विषय इतक्या सिरियसली करणं त्यांच्याबरोबर कसा हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? माझी भरतची सुमित नाही सुमित थोडा सिनियर आम्हाला पण आम्हा सगळ्यांचं करिअर साधारण त्याच सुमारास सुरू झालेलं होतं. त्याच्यामुळे आम्ही सगळेजण एकमेकांना ओळखत होतो. म्हणजे अशी घट्ट मैत्री बित्री असं नव्हतं पण ओळखत होतो. एकमेकांचं काम आदराने बघत होतो. कुतूहलाने बघत होतो. एकमेकांकडून शिकत होतो आणि एकमेकांची प्रगती बघत होतो ज्याचा खूप आनंद व्हायचा. कारण मला वाटतं नाटकाच्याच दुनियेत हे असं आहे की आपल्या ग्रुपची प्रगती हे असते आणि ग्रुप म्हणजे तो ना त्याला काहीच निर्बंध नसतो. तो कितीही मोठा असू शकतो. म्हणजे प्रशांत दामले पण माझ्या ग्रुपमधला आणि पर्णपेठे पण माझ्या ग्रुपमधला. त्याला काही असं वय काळ असं पण तरी सुद्धा जे समवयस्क असतात समकालीन असतात त्यांच्याबद्दल एकमेकांना खूप आदर असतो. कुरघोडी करायची आणि बाकीच्या गोष्टी करायच्या असं वातावरण जरा कमी आहे नाटकाच्या दुनियेमध्ये. त्याच्यामुळे मला कदाचित फार आवडतं नाटक. त्याच्यामुळे भरत काय करतोय हे सगळं आम्ही सगळे बघत होतो. मला इतकं आठवतंय त्यांनी पहिल्यांदा जेव्हा त्याची व्हॅनिटी व्हॅन घेणारा पहिला मराठी नट पहिला मराठी स्टार हा भरत जाधव होता. आणि भरत ची जी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे जिथून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केलेली आहे जे त्याचं जगणं आहे तिथून त्यांनी इतकं काहीतरी संपादन करणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि त्याचा आम्हा सगळ्यांना तो आनंद असा आहे की म्हणजे तो आपला भरत असाच आहे. तो आपल्या भरतनी हे केलं. म्हणजे सुमित त्याच्याबरोबर एक फिल्म करत होता ज्याच्यात सुमित आयटम सॉन्ग करत होता. तर मी सुमितला सारखं त्यावेळेला असं म्हणायचं की सुमित बघ काय अचीव्ह केलंयस तू आयुष्यामध्ये. बाकीच्या सिनेमांमध्ये मुली असतात आयटम नंबर करायला. या सिनेमामध्ये तू आयटम बॉय आहेस असं मी त्याला म्हणायचंय. तर त्या चित्रपटामध्ये 3.5 नावाचा चित्रपट होता. तिकडे भरतची व्हॅनिटी व्हॅन होती आणि मी शूटिंगला गेले सुमितला भेटायला दोन्ही मुलांना घेऊन. सुमितने गेल्याबरोबर जर मला पहिलं जर काही दाखवलं असेल तर तुम्हाला चल ना आपल्या भरतची व्हॅन आतून बघूया. आपल्या भरतनी व्हॅन घेतली. सो भरत बद्दलची ही अशी आपुलकी प्रत्येकाला आहे. आणि भरतच्याही कधी ते यश डोक्यात गेलेलं नव्हतं. त्याच्यासाठी सुद्धा ते आपली गाडी आली आहे. आपली संस्था आता आपण सुरू केली आहे असंच त्याच्या बोलण्यामध्ये असतं. तर असं असताना जेव्हा सही रे सही सारखं नाटक आलं त्याच्या नावावरती हाऊसफुल शोज जाऊ लागले. म्हणजे त्या नाटकाची कास्ट किती बदलली आहे बाकीची. एक जयराज मामा नायर आणि भरत हे दोघे जण त्याच्यामध्ये अडीग आहेत आणि आहेत तिथे. पण बाकीचे सगळेजण बदलतात पण त्यांनी काहीही त्या नाटकाच्या बुकिंगवरती परिणाम होत नाही. 22 वर्ष तो हे नाटक करतोय आणि अजूनही त्याचा प्रयोग लागला की ऍडव्हान्स बुकिंग मध्ये ते 50% भरतच आणि मग करंटला बाकीचं. अशी परिस्थिती असताना भरतला असं वाटणं ही अशी परिस्थिती खरंच आहे की नट असेल नटी असेल
एकूण अभिनेते हे जरा थोडेसे असुरक्षित वाटत असतं त्यांना. आणि त्याची कारणं पण फार सरळ आहेत की यश ही इतकी दुर्मिळ गोष्ट आहे आणि ती एकदा हाती लागली की फारच. आणि नुसतं नाटक करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी तर फारच कठीण आहे. म्हणजे प्रशांतनी हे उभं करणं अशा पद्धतीचं हे फारच वेगळं आहे. तो म्हणजे सिनेमे करत नाही, तो सिरियल्स करत नाही, आणि त्याला भेटायला आणि त्याला बघायला लोक इतके उत्सुक असतात की बुधवारी तो प्रयोग लावतो आणि तो हाऊसफुल होतो. तर असं प्रशांत नंतर करू शकणारा नट हा भरत. की सही रे सही असेल, श्रीमंत दामोदर पंत असेल, मोरूची मावशी असेल, लोक वेडे होतात. आणि असं सगळं स्थैर्य मिळालेलं असताना बरं या सर्व नाटकांमधला तो फक्त प्रमुख नट नाहीये, तो निर्माताही आहे. असं असताना एक अशा पद्धतीची रिस्क घ्यावी, एक अशा पद्धतीची म्हणजे नट म्हणून सुद्धा, निर्माता म्हणून सुद्धा हे असं करावंसं वाटणं ही फार मोठी गोष्ट आहे. डेफिनेटली. आणि अस्तित्व हे नाटक असं आहे की माझ्या बाबतीत तर मला असं होतं की मी एका ऑफिसरची मुलगी, एका प्राध्यापिकेची मुलगी, असं माझं वातावरण. त्यात मराठवाड्यात मी खूप राहिलीये. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा माझं बऱ्यापैकी वास्तव्य झालेलं आहे. मला वेगवेगळ्या डायलेक्ट्स बोलून बघायची खूप आवड आहे. जीव झाला वेडापुसामध्ये मी पूर्णपणे सांगली, कोल्हापूरकडचं मराठी बोलत होते. ते मला अवगत आहे. त्याच्यासाठी मी थोडा अभ्यास पण केला होता, पण ते सहज होतं मला येणं. पण एक मालवणकडची कुठली तरी बाई आणि ती चाळीत सुद्धा नाही, नुसती चाळ नव्हे, तर सफाई कामगाराची बायको आणि तिथे राहिलेली, तिच्या तोंडात तिथलीच भाषा आहे. कारण शहराचा तिच्या भाषेवरती, तिच्या राहणीमानावरती तिची साडी फक्त झुळझुळीत झाली, बाकी काहीच झालेलं नाही, काहीच बदललेलं नाहीये. अशी बाई उभी करताना मला एक डेफिनेट पर्सनॅलिटी आहे. माझे रुंद खांदे आहेत किंवा म्हणजे असं नाही होणार की 5 बायकांमध्ये मी आहे आणि माझ्याकडे लक्षच गेलं नाही, असं नाही होणार. कारण उंची म्हण, वजन म्हण, खांदे म्हण, काही म्हण, पण ती पर्सनॅलिटी तशी आहे. तसं असताना एक थोडीशी मीक बाई आपल्याला उभी करायची आहे असं म्हटल्यानंतर माझ्यासाठी सुद्धा ते चॅलेंज होतं. पण त्यावेळेला मी असं म्हटलं, भरत इतकं मोठं आव्हान घेतोय, त्यावेळेला हे तर आपलं त्या मानाने आपल्याला फक्त अभ्यासच करायचा आहे. आणि कलाकार म्हणून ते चॅलेंज इज ऑलवेज वेलकम. अगदीच. आणि भरत बरोबर ते नाटक करण्याचा अनुभव हाच होता की सतत म्हणजे आपण असं म्हणतो ना की आपण कुणाला तरी बघत राहतो काम करताना. आणि ते बरोबरीचे लोक तर तुम्हाला मदत करतातच, पण एक ना असा हात लागतो डोक्यावरती, एक कुणाकडे तरी बघायला एक उंच स्थानावर कोणीतरी लागतं. तसा माझ्यासाठी भरत होता. आणि तो इतकं हे करायचा म्हणजे आधीमध्ये मी असं माझं अवसान गळायचं. मी म्हणायचे, अरे नाहीच झेपते हे मला बहुतेक, मला नाहीच जमणार आहे बहुतेक हे. तर त्यावेळेला भरत मला म्हणायचं, नाही होणार. असं कसं नाही होणार चिन्मयी? इतके दिवस आपण काम केलंय, ते विसरून कसं चालेल आपल्याला? बरोबर. हे अशा पद्धतीने आपल्या सहकलाकाराला घेऊन जाणं तिथपर्यंत, ही गोष्ट भरत मधली खूप उत्तम होती. दुसरी गोष्ट म्हणजे भरत हा स्टार आहे मराठीतला. तर तो आला नुसतं आणि भरत जाधव असं म्हटलं की लोक टाळ्या वाजवतात. त्या नाटकाची अनाउन्समेंट मी करायचे. ग्रँड रिहर्सलच्या वेळेला जेव्हा मी म्हणजे रंगीत तालमीच्या वेळेला मी जेव्हा ती अनाउन्समेंट करत होते, मी सगळी श्रेय नामावली घेत होते, त्यावेळेला मी सगळ्या कलाकारांची नावं सांगितली आणि मी म्हटलं आणि भरत जाधव. तो पटकन आला आणि मला असं नको घेऊस ना, या नाटकात असं नको म्हणते, आणि भरत जाधव असं नको म्हणू, सगळ्यांसारखंच म्हण, हे त्याने मला सांगितलं. ते पहिल्यांदा मी जरा अशी हसले त्याला, म्हटलं हे उगीच करतोय भरत, नंतर त्याला मज्जा येणार आहे सगळ्यांनी टाळ्या वाजवल्यानंतर. आणि त्याच्यानंतर तो मला म्हणायचा, चिन्मयी माझ्या एंट्रीला जर टाळी आली ना, मला खूप वाईट वाटेल. आणि तो नर्वस होतो. म्हणजे आत्तापर्यंत आम्ही 65 प्रयोग केलेत, त्याच्यातल्या 7-8 प्रयोगांना तरी ती खच्चून टाळी आलेली आहे भरतसाठी. आणि त्या 7-8 प्रयोगांमध्ये त्याला असं वाटलं की तो हरलाय. कुठला स्टार हे असं करेल असा विचार. त्याच्यामुळे मला भरत खूप ग्रेट वाटतो ह्या गोष्टीसाठी. आणि कारण त्याचं
आणि प्रमोद सुद्धा तू म्हणालीस मगाशी की ते प्रमोद सुद्धा बघून तर ते प्रमोद करण्याचं हे पण त्याच्याच डोक्यातून आलं होतं की ह्या नाटकाची आपण जी पूर्वपीठिका आहे ती अशी देऊ लोकांना किंवा आपण त्याची पार्श्वभूमी थोडीशी लोकांना समजून सांगू. नाहीतर ते भरत जाधव नाटक करतोय असं म्हटल्यानंतर विनोदी नाटक आहे असं समजून ते येतील. येतील. त्यांना हवं तर असं म्हणू देत की नाही नाही हे नाटक खूप मॉर्बिड आहे किंवा दुःखी आहे, दुःखात्म आहे हे नाटक किंवा कदाचित शोकात्मिका पण असेल माहिती नाही. तर आम्ही जात नाही असं त्यांनी म्हटलं तर एक वेळ मला चालेल. बरोबर. पण त्यांनी विनोदी नाटक समजून नाटकाला येऊ नये आणि चुकीच्या ठिकाणी हसू नये. बरोबर. हो. तर हे त्याचं की नाही येऊ देत ना एकदा तिकीट काढून आले की मग होईल. नाही. ती फसवणूकच नाही करायची आपल्याला. आणि ती तयारीच करून द्यायची लोकांची. बुद्धिमान नट आहे तो. सेट तयार होत होता, नाटकाचं नेपथ्य जेव्हा निर्माण होत होतं तेव्हा सुद्धा ते सगळीकडून दिसेलच ना नक्की. रिअलिस्टिक करताना ते किती करायचं, काय करायचं, ते कसं वापरायचं. बरोबर. म्हणजे खूप लोक मला त्या नाटकातल्या कामाबद्दल बोलताना मला म्हणतात की असं वाटतं की ते दीडखडीचं तुझं घरच आहे. तर त्याच्यात जसं त्या नेपथ्यकाराचं श्यामचं जसं कौशल्य आहे तसंच ते मला असं वाटतं की त्या घरात जे ती जी आम्ही सगळ्याच भूमिका करणारे जे लोक आहोत आमचा प्रत्येकाचा एक कोपरा आहे. आम्हाला प्रत्येकाला त्याचा स्पर्श माहितीये. आम्हाला प्रत्येकाला ते सगळं माहितीये. म्हणजे एकाने कुणीतरी अशी कमेंट केली त्याच्याबद्दल ही मी दुसऱ्यांदा अशी ऐकली आणि मला त्याचं फार अप्रूप आहे त्याचं. एकदा शिल्पा नवलकर म्हणाली होती कथा अरुणाची नावाचं एक नाटक मी करायचे. अरुणा शानबागच्या जीवनावरतीचे आधारित होतं ते. तर त्याच्यामध्ये केईएमचा तो वॉर्ड दाखवला होता. तर शिल्पा नवलकर म्हणाली की अगं जसा पडदा तो गेला बाजूला तसा मला त्या फिनाईलचा आणि डेटॉलचा वास यायला लागला तिथून. इतकं ते नेपथ्य प्रत्ययकारी होतं की तुम्हाला असं वाटत होतं की तुम्ही त्या इस्पितळात बसला आहात. तुम्ही तिथे आहात. तसंच ह्या नाटकाच्या बद्दल आहे की कोणीतरी मला म्हटलं की असं वाटलं की तू ते बटाटे चिरतेस ना तू बोंबलाचं भुजणं करणार आहेस आज. आणि तू जेव्हा असं म्हणतेस की तुम्ही जेव्हा जाल तेव्हा वाईट सुकट घेऊन या असं जेव्हा तू म्हणतेस तेव्हा असं वाटलं की हा ही आता सुकटाची चटणी वाढतेय ताटात. तर हे जे असतं ना की ते तसं वाटणं आणि हे करणं तर त्याच्यामध्ये सुद्धा भरतचं खूप असं होतं की आम्ही जे बघितलं होतं किंवा काय ते तसं तसं मिळून देणं ते तसं उभं राहणं नाटक ह्याच्यामध्ये सुद्धा त्याचा निर्माता म्हणून त्याचा खूप सहभाग असतो. कारण तो नुसता निर्माता नाहीये तो नट पण आहे प्रमुख. बरोबर. आणि ही रिस्क खूप मोठी होती Correct. की माझ्या जीवावरती कोणीतरी दुसऱ्यांनी नाटक करावं जमलं म्हणजे गाजराची पुंगी सारखं तसं नाही. तर स्वतःचे त्याचे पैसे त्यांनी घातलेले आहेत हे नाटक उभं करण्यामध्ये. म्हणजे त्याला मुद्दलात स्वप्नील जाधव मध्ये तो स्पार्क आहे. त्याचं लेखन हे इतकं सकस आहे आणि भरत प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा त्याच्या भूमिकेचं कौतुक झालं तेव्हा हे सांगत राहिला की या नाटकाचा हिरो हा लेखक आणि दिग्दर्शकच आहे. नक्कीच. हो, डेफिनेटली. मला ना आता जे तू म्हणालीस की यू बिकम अ पार्ट म्हणजे आपण त्या सेटचा ते घर आपलं होतं जसं आपल्याला आपल्या घरातला एक कोपरा माहिती असतो तसं ते माहिती होतं. पण जेव्हा अरुणा स्टोरी जे आपण म्हणालो ती एक सत्य घटनेवर आधारित ते हे होतं. अशा प्रकारचं जेव्हा आपण नाटक करतो विच इज इतकं अस्वस्थ करणारं आणि ती गोष्टच मुळातली इतकी अस्वस्थ करणारी आहे. तेव्हा एक कलाकार म्हणून त्याच्यामध्ये शिरायचं आणि ते प्रयोग आपण करतो म्हणजे ते एकानंतर एक प्रयोग असतात. ते करत राहायचे, ते जगत राहायचं तितक्या वेळा आणि मग त्याच्यातून परत बाहेर पडायचं. ही प्रोसेस तुझ्यासाठी नक्की कशी तू फिगर आउट करतेस? मी फार दिग्दर्शक शरण नटी आहे. ओके. मला असं वाटतं की लेखकाला नाटक जितकं कळलेलं असतं तितकंच जवळपास त्या दिग्दर्शकाला दिसलेलं असतं. आणि त्याचा जो पूर्ण पर्स्पेक्टिव्ह असतो तो जे नाटकाकडे बघतो. तर चित्रपटाच्या भाषेत सांगायचं तर तो असा वरून बघतो त्या नाटकाकडे समग्रपणे तो त्या नाटकाकडे बघत असतो. आणि तो असं एक एक कॅरेक्टर म्हणून एक एक सीन म्हणून किंवा नुसती गोष्ट म्हणून तो बघत नाही. त्याचा आवाकाच खूप मोठा असतो आणि त्याला त्याचा नंतर एक काय परिणाम
साधला जाणार आहे किंवा काय परिणाम साधणं आवश्यक आहे, ह्याच्याबद्दल त्याला सगळ्यात जास्त चांगली जाणीव असली पाहिजे. त्याच्यामुळे मी हे बघते की माझा दिग्दर्शक चांगला आहे की नाही, ओके. स्टोरीच्या खालोखाल. आणि मग असं होतं की त्याच्याशी चर्चा करूनच जे काय करायचं ते करायचं. खूपसे दिग्दर्शक असे असतात जे तुम्हाला विचार करायला लावतात, ते तुम्हाला करून नाही दाखवत. आणि काही लोक असतात की त्यांना असं वाटतं की नाही, मला जास्त चांगलं कळलंय तर मी जे सांगतोय त्याच्यामध्ये तुला बसव. बरोबर. ह्या दोन्ही प्रकारच्या दिग्दर्शकांबरोबर मी काम केलं आणि त्याच्यातला एक मधला मार्ग मी सतत निवडत गेले. विनय काका ह्या नाटकाचा दिग्दर्शक होता मी जेव्हा कथारुणाची जेव्हा केलं होतं तेव्हा. विनय काका च्या बद्दल सगळ्यांचं मत असं की विनय काका म्हणजे असा करून बोलणार आणि काय चाललाय फालतूपणा वगैरे असा येऊन उगीच फुकटचा रुबाब झाडणार, उगाच आपल्या छोट्या पोरी आहेत असं बघितलं की तालमीला येणार असं असं करून एकतर एक तासभर उशिरा येणार तालमीला, ते लोक कंटाळले. असं तासभर हे मी कमीच सांगितलंय. मग ते येऊन खिशातून पिस्तूल काढून असं ठेवणार की मध्ये छोट्या ज्या पोरी असतात ना, ज्या नवीन आलेल्या असतात नाटकाला आणि विनय सरांचं नाटक अशा आलेल्या असतात त्या, मग त्या एकदम पिस्तूल विनय सर असं लायसन्स आहे माझ्याकडे असं सांगणार तो. असं सगळं जरी विनय काका असला तरी सुद्धा हे सगळं खोटं. विनय काका अत्यंत अत्यंत संवेदनशील, प्रचंड सेंटिमेंटल म्हणता यावं इतका सेन्सिटिव्ह आणि पटकन डोळ्यात पाणी येणारा असा तो होता. त्याच्यामुळे त्याला स्वतःला कथा अरुणाची हे नाटक करायला घेतल्यानंतर त्यालाही त्रास होत होता. ते नाटक जेव्हा आम्ही बसवत होतो तेव्हा. आणि त्याच्यातून त्यांनी ना एक अशी तृप्तीच होती ती त्याची, की तो असं करायचा की आपण आता तो सीन करायला घेऊ, आपण तो वाचू आधी, तुम्ही वाचा. आणि ते वाचतानाच कळलेलं असायचं की सैरभैर झालाय तो आता असं. आणि मग तो म्हणायचा कठीण आहे ना हे करायला आपल्याला, हे म्हणजे हे कसं करायचं. आणि मग असं करत आम्ही ते नाटक केलं. त्याच्यामुळे कसं होतं माहितीये का, ती जेव्हा आपण बरोबरीने हे बांधतोय असं म्हटल्यानंतर एक जबाबदारी पण येते. आणि त्या जबाबदारीच्या मुळे तुम्ही खूप घुसत नाही त्याच्यामध्ये. बरोबर. एक पर्स्पेक्टिव्ह ठेवून तुम्ही ते करता. आणि मला स्वतःला असं वाटतं की मी जेव्हा काम करते तेव्हा दिग्दर्शक माझा दुसरा प्रेक्षक, पहिली प्रेक्षक मी असते. मी सतत एकीकडून माझं काम बघत राहते. बरोबर. की मी काय करते. रिहर्सलमध्ये तर निश्चितच. नाटकाचे एकदा प्रयोग व्हायला लागले की तसं होत नाही दरवेळेला. बरोबर. पण रिहर्सलची जी प्रोसेस असते, ती जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये मी सतत स्वतःचं काम बघत राहते. आणि मी फारच क्रिटिकली स्वतःचं काम बघते असं मला वाटतं. मी स्वतःची हार्ड टू प्लीज अशी प्रेक्षक आहे. क्रिटिक आहे. हो, प्रेक्षक पण. ओके. तर त्याच्यामुळे ते थोडंसं असं होत होतं की मला कळत, आम्ही असं ठरवलं होतं की त्याच्यामध्ये एकदा कोमामध्ये गेल्यानंतर तुम्ही ते थिएटरमध्ये कसं दाखवणार. मग पलंग होते त्याच्यावरती ती झोपलेलीच आहे आणि मग ते जे सीन्स आहेत त्याचा जो परिणाम तुम्हाला साधायचा आहे तो परिणाम साधणंच शक्य नाही. बरोबर. की तिची ती विकलता दिसणार कशी, तिथे क्लोजअप नाही ना लावू शकत. नाही. तुला ती सोय नाही थिएटरमध्ये. बरोबर. मग ते कसं करायचं. मग ह्याच्यासाठी मग तो सगळा विचार विनिमय करून की मग काय करूया, मग सगळ्यांची मतं त्याच्यामध्ये घेणं. म्हणजे विनय काका हा डिक्टेटर नव्हता अजिबातच. तो त्याच्या टर्म्स फक्त रिहर्सलच्या वेळ, स्थळ, काळ ह्याच्याबद्दलच्या त्याच्या असायच्या. राईट. पण नाटक हे आम्ही सगळ्यांनी मिळून करायचं ह्याच्याकडे त्याचा खूप एकांकिका, प्रायोगिक नाटक हे सगळं करून आलेलं असल्यामुळे ना त्याच्यासाठी ते टीमवर्क होतं. आणि मग तो ते सगळं असं एक असं ब्रेनस्टॉर्मिंग सेशन असायचं आमच्याकडे की मग असं मग तसं मग हे जर असं केलं तर कसं होईल, मग ती तिथून आली तर कसं होईल. मग त्यांनी असं ठरवलं, तो मला म्हणाला की चिन्मयी ती कोमामध्ये अशी ती पडलेली तर दाखवू शकत नाही आपण. ती थोडी आपण थिएट्रिकल लिबर्टी घेऊन ती हिंडती फिरतीये. पण कशी पायावरती उभी नाहीये. ती खुरडत चालेल.
तिचा तिच्या लिम्सवरती हे नाहीये, कंट्रोल नाही. कंट्रोल नाहीये. आणि तिच्याकडे वर्बली ती काही करणार नाही, ती बोलणार नाही. तिच्याकडे भाषा तिची गेलेली आहे, पण ती व्यक्त होऊ शकते, तिला भावना आहेत. अशासारखं ते सगळं केल्यामुळे मी वाटेल तशी, म्हणजे मी कुणीतरी टाकलं, जर मी लोण्याचा गोळा जर टाकला तर तो कसा फत्तकन पडेल, तशी मी पडलेली असायची. आणि मला सयाजी शिंदेचं आठवतं. सया आला नाटकाला आणि त्याच्यानंतर आतमध्ये येऊन त्यांनी मला विचारलं, बिजागऱ्या कुठून बसवून घेतल्यात ग शरीरात? ते हातपीत असे झालेले असायचे, तर तो मला बिजागऱ्या कुठून बसून घेतल्या? मी म्हटलं, अरे हो, चांगल्या ठिकाणावर तेलपाणी पण व्यवस्थित चालू आहे, असं मी त्याला सांगितलं होतं. पण ह्या गोष्टी त्याच्यामुळे बरेचदा मी आता तुझी ओमकारची तू घेतलेली मुलाखत पण मी बघत होते, तर तो सांगत होता त्याच्यामध्ये, आणि ते मला खूप छान वाटलं की हे क्राफ्ट करता करता तुम्ही त्याचा आत्मा गवसू द्या, तो तुम्हाला गवसला पाहिजे, तो तुम्ही हरवून चालत नाही. त्याच्यामुळे एकीकडे हे क्राफ्ट करता करता तो आत्मा कसा इंटॅक्ट राहील ह्याचाही प्रयत्न करत गेलो. आणि रवी बापट आले होते ज्यावेळेला अरुणावरती हा अतिप्रसंग झाला, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी तिची मेडिकल केलेली होती टेस्ट. त्याच्यामुळे ते आले होते भेटायला, आणि त्यावेळेला त्यांनी मला म्हटलं की तुला कुतूहल वाटतंय तिची भूमिका तू करते आहेस, तेव्हा तुला हे कुतूहल वाटते म्हणून मी तिला भेटायला घेऊन जाऊ शकतो. तेव्हा ती जिवंत होती. मी तुला घेऊन जाऊ शकतो, पण आता तिची परिस्थिती अशी आहे की तिचे जे परिचित लोक आहेत ते सोडल्यास इतर कुणीही आलं तर ती व्हायलंट होते. तर तुझी जर अशी इच्छा असेल, अर्थात ती जी व्हायलंट होते त्याचा त्रास तिला होतोय की नाही हे पण आपल्याला कळत नाहीये, तर तुला जर कुतूहल असेल तर आपण जाऊ तिला भेटायला. तुला जर असं वाटत असेल की तिला बघून तुझ्या कामात तुला काहीतरी मदत होणार आहे. आणि मग मला असं वाटलं की मी तिला ऑब्जेक्टिफाय करतेय का? मी तिला एक वस्तू बनवून मी तिला बघायला जाणार आहे का? कारण माझ्या भूमिकेला त्याच्यातून काहीतरी मिळेल. तर मग माझी बुद्धी, माझी निरीक्षण शक्ती, मी वाचलेल्या गोष्टी, मी अनुभवलेल्या गोष्टी, ह्यांचा उपयोग काय? बरोबर. त्याच्यामुळे मी असं ठरवलं की नाही, आपण हे नाही करायचं. त्याच्यामुळे मला वाटतं की नटाला नैतिकता पण असावी, ती त्यांनी सांभाळलीच पाहिजे. आणि अशा सगळ्या गोष्टी तुम्ही सांभाळून जेव्हा तुम्ही काम करत असता, तेव्हा मला असं वाटतं की ही एकदा ती डिग्निटी ही कळली, ती त्या भूमिकेची प्रतिष्ठा कळली, तुमची स्वतःची पत कळली. अशा सगळ्या गोष्टींचा जेव्हा तुम्ही विचार करून भूमिका एखादी निर्माण करत असता, तेव्हा तुम्ही, मला वाटतं तुम्ही त्या भूमिकेला वाहून घेऊ शकता स्वतःला, पण तुम्ही वाहवत जात नाही. राईट. आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं, म्हणजे श्रीराम लागू एकदा मला वाटतं लमाणमध्ये त्यांनी म्हटलंय का, ते बोलताना कधी म्हणाले होते ते मला नक्की आठवत नाही, कारण ह्या सगळ्याच व्यक्तिमत्वांची माझ्या मनामध्ये इतकी सरमिसळ आहे, कारण त्यांना मी प्रत्यक्षही भेटले, त्यांनी लिहिलेलंही बघितलंय, त्यांची व्याख्यानं पण ऐकले. त्याच्यामुळे हे आपल्याला बैठकीच्या खोलीत कुणी सांगितलंय, आपण वाचलंय, ह्याच्यात गल्लत होते. पण त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही भूमिकेत शिरून बिरून काम करता वगैरे असं म्हणता, खळकंज स्पॉट पडला वरून तर मागे सरकाल की नाही? बरोबर. तर त्याच्यामुळे मला वाटतं तितपत भान असतं, आणि मला वाटतं प्रत्येक नटाने सावचित्त राहावं, ते फार आवश्यक असतं असं मला वाटतं. हे होत होतं मात्र तालमीच्या वेळेला की ती कोमामध्ये गेल्यानंतर सुद्धा एका माणसाने तिला मॉलेस्ट करायचा प्रयत्न केला होता, तिचा विनयभंग करायचा प्रयत्न केला होता. म्हणजे ही किती वाईट आहे हे वागणं, क्रूर आहे हे. मी पाशवी असा शब्द म्हणणार होते, पण तो मी वापरणार नाही, कारण पशु असे नाही वागत. पशु प्रेताशी संग नाही करत. खरं. तर तो प्रसंग जेव्हा आम्हाला करायचा होता, त्याच्यात असं होतं की तो आमचा बॅकस्टेजचाच एक मुलगा होता, तो ते करायचा काम, की तो मला स्पर्श करू बघतोय, जवळ येतोय, आणि तेवढ्यात ती दुसरी नर्स येते आणि ती त्याला घालवते तिकडून, आणि ती मला मिठी मारून तिला रडू येतं असं होतं. तर देविका देशपांडे ही नटी खूप उत्तम नटी, फारच चांगल्या कॅलिबरची, उच्च कॅलिबरची नटी, जिने विनय काकाबरोबर खूप काम केलं. ती कुसुम मनोहर लेलेमध्ये काम करायची, जी खरंच कुसुम मनोहर लेले असते तिचं, आणि आता ती निर्माती झालेली आहे पूर्णपणे, ती काम करत नाही फारसं, पण अतिशय अशी म्हणजे स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असलेली मुलगी
की जिच्याकडे आपण असं बघितल्यानंतर हिला कोणी सहज डॉमिनेट करेल, ही काय असं वाटणार नाही अशी. हं. आणि तिने ती मिठी मारली आणि ती सोडेच ना मला तालमीत. ती रडायला लागली, मी रडायला लागले. कारण बाई म्हणून, माणूस म्हणून आम्हाला त्यातली क्रूरता इतकी जाणवली, की त्या दिवशी आम्ही तालीम नाही करू शकलो. राईट, राईट. करूच नाही शकलो. बरं ते नाटक आम्हाला माहिती नव्हतं का? तो प्रसंग आम्ही वाचला नव्हता का? आम्ही कितीतरी त्याचं वाचन केलं होतं. पण तरी सुद्धा हे असं झालं. पण हे तालमीत होतं आणि म्हणूनच त्या तालमी खूप आवश्यक असतात हो, नाटकाच्या of बाबतीत. course, of course. तुम्हाला तो अवसर मिळतो ते करायचा. पण तू जसं म्हणतेस तसं सानंद न्यासचे 5 प्रयोग लागोपाठ करताना दरवेळेला ते अनुभवणं ह्याचा ताण येतो मनावरती. नक्कीच नक्की नक्कीच येतो. येत असेल. हां, आणि त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं कुठल्या तरी पद्धतीचं ट्रेनिंग मिळालं पाहिजे त्याच्यासाठी, की तो ताण येऊ नये म्हणून तुम्हाला बरोबर. काय करायला सो हवं इनफॅक्ट याच्याबद्दल. याच्यातून ना मला 2 प्रश्न पुढे पडतायत. एक तर की तो ताण येऊ नये म्हणून व्हॉट डू यू डू? मी खरं सांगू का? मी काही प्रशिक्षित नटी नाहीये. म्हणजे मी खरंच म्हणजे मी काही कुठलंच प्रशिक्षण घेऊन मी आले नाही. तर मी अशीच ओघाओघाने, अपघाताने झालेली नटी आहे. पण तो जो काही एक बाणा आहे, की आनंद खूप आहे जे आपण करतोय त्याच्यातला. कारण मुळात माझं भाषेवरती खूप प्रेम आहे. मला भाषेचा नाद आहे. आणि वाचनाचा नाद होता आणि ते लहानपणापासूनच मोठ्याने वाचायचं, श्रुतिकांमध्ये काम करून ते सगळं सुरू करायचं. हे असं सगळी सुरुवात झालेली असल्यामुळे त्याची मजा येत गेली. त्याच्यामुळे माझ्यासाठी ना हे असं ठरूनच गेलं, की मी ती भूमिका म्हणून दुःख व्यक्त करते हा सुद्धा माझ्यासाठी आनंदच आहे. की मला ते करता येतंय. राईट. ते मी करते आहे. आणि ते मी करते आहे, हे मी नाही विसरत. मी नाही ते मला स्वतःला तशा पद्धतीने लावून घेत. पण शारीरिक श्रमाबद्दल मात्र मला असं वाटतं, की आय एम नॉट ट्रेन्ड इनफ. की ते जे व्हायला पाहिजे ना, की नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर सुद्धा तुम्ही दमलं नाही पाहिजे. ते मला अजून साधलेलं नाहीये. तर मला असं वाटतंय म्हणूनच मी अजूनही नटी आहे. ज्या दिवशी मला ते साधेल, सगळंच मला यायला लागेल ना, तेव्हा बहुतेक मला ते काम करायची मजा येईल अशी वेळ. खरंय. हा एक प्रश्न होता. दुसरा प्रश्न माझा हा होता, की तू जे सांगितलंस, की रिहर्सलमध्ये की तो मुलगा हात लावून लावायचा प्रयत्न करतो आणि तेवढ्यात कोणीतरी येतं. सो ते त्याच्यातली जी क्रूरता आहे ती तर लक्षात आलीच होती त्या क्षणी. पण डू यू थिंक की सबकॉन्शियसली मुली म्हणून आपण कितीही सिक्युअर समाजात आणि सेटअपमध्ये राहत असलो, तरीही आपल्याला हे अशा प्रकारचे अनुभव डायरेक्टली इनडायरेक्टली आलेलेच असतात आणि ते कुठेतरी रिफ्लेक्ट झाले असतील? आपण नाहीच राहत आहोत. आपण काही फार सुरक्षित नाहीच होत, असं मला वाटतं. ते तर आहेच. नाहीच होत. खरंच नाही होत. किती म्हणजे मी तुला सांगते ना, आता 54 वर्षाची मी आहे आता. पण तरी सुद्धा मी घराच्या बाहेर पडताना जर मी टी-शर्ट आणि जीन्स घातली असेल, तर मी 2दा आरशात बघते. एम आय लुकिंग बस्टी? मी स्टोल घेऊ? हा टाईट आहे टी-शर्ट? शॉर्ट मी काय करू? शॉर्ट आहे? करेक्ट. काय करू? मी कसं करू? हा विचार मला करायला लागतोय ना, आरशात मला दुसऱ्यांदा माझ्याकडे बघायला लागतंय ना, तर कसली सिक्युरिटी आली? कुठली सुरक्षितता आली? नाहीये. त्याच्यामुळे हे येतच. आणि मी तुला खरंच सांगते, की त्यावेळेला ना माणूस म्हणून फार हारल्यासारखं वाटतं. तो जो प्रसंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा हाच विचार येत होता, की बलात्कार ही एक गोष्ट आहे. म्हणजे एक तर अशा पद्धतीचं एकत्र येणं हे इतकं सुंदर आहे. पण त्याच्यामध्ये त्या दोघांचीही संमती असली पाहिजे. तर तो सुंदर प्रसंग असतो. बरोबर. हेच तुम्ही मान्य करत नाही आहात. तुम्ही त्याच्यावरच्या एकावरती अत्याचार करून तुम्हाला काहीतरी मिळवायचंय. त्याच्यातून मिळणारा आनंद हा विकृत आहे. नक्कीच. त्यात ती व्यक्ती मनानेही तिथे नाहीये, शरीरानेही तिथे नाहीये, ती असहाय्य आहे पूर्ण. त्यावेळेला सुद्धा तुमच्या मनामध्ये ही भावना येऊ येते. हे म्हणजे काहीतरी विकृतीच्याही पलीकडचं आहे. खरं. आणि त्याच्यामुळेच म्हणजे सगळंच काही येतं ग त्याच्यामध्ये. नक्कीच. शुअर.
आपल्या पोटी एक मुलगा आहे हेही तेव्हा आठवतं. आपल्या पोटी एक मुलगी आहे हेही तेव्हा आठवतं. आपण आपल्या मुलाला नीट घडवतोय ना. बरोबर. आपण आपल्या मुलीला नीट घडवतोय ना. खरंय. ते ह्या दोन्हीपैकी कोणीही होणार नाहीत ना. हा विचारही असतो. अगदी. कितीतरी काय काय असतं बॅगेज. आणि ते म्हणजे साधा एखादा सिनेमा बघतानाही ते आपल्या मनात येतं. सो ते परफॉर्म करताना तर मी आय कॅन ओनली इमॅजिन. ॲडोलेसन्स बघत होतो आता मी आणि सुमित. आता माझा मुलगा 27 वर्षाचा आहे ग. 28. दिया 25. तर सुमितने ते शेवटचा एपिसोड संपला आणि सुमित मला नीरद कुठे आहे? तर मी म्हटलं सुमित त्यांचा ॲडोलेसन्स संपून खूप दिवस झालेत आणि माझाही. तू आता सगळ्याची काळजी नको करूस. ते समर्थ आहेत आणि मग त्याला असे प्रश्न पडतात. आपण बोलतो ना व्यवस्थित आपल्या मुलांशी, आपली मुलं बोलतात ना आपल्याशी, तर असे प्रश्न पडतात आणि ते पडायला पाहिजेत. ऑफकोर्स. कारण मला वाटतं त्याच्यामुळेच ज्यांना प्रश्न पडतात त्यांना नीती अनिती कळते आणि ते नीतिमत्ता टिकवून ठेवायचा प्रयत्न करतात. निदान प्रयत्न करतात. हो. मला हे विचारायचंय मग की आई व्हायच्या आधी सुद्धा युवर वर्किंग. मुलाची आई मुलगा झाला पहिला, त्याच्यानंतर 1-2 वर्षांनी मुलगी झाली. या सर्व काळामध्ये बिटवीन ब्रेक्स युवर वर्किंग, राईट? सो एक जेव्हा आई झाल्यानंतर एक ऍक्ट्रेस म्हणून स्वतःमध्ये असं ट्रान्सफॉर्मेशन वाटलं का काही? म्हणजे काय ट्रान्सफॉर्मेशन वाटलं असं मी विचारेन. नाही मला खरं असं काही वाटलं. खरंच नाही वाटलं. कारण काय झालं होतं मी तुला सांगते की फार लहानपणापासून ना म्हणजे माझी आई मानसशास्त्राची विभाग प्रमुख होती. तिच्यावरती जबाबदारी मोठी होती. ती शिकवत होती कॉलेजमध्ये. त्याचबरोबरीने ती अपंग बालगृहाचं काम करत होती. मूक आणि कर्णबधीर विद्यालयांमध्ये काम करत होती. तिचा कामाचा आवाका खूप मोठा होता. म्हणजे फक्त नोकरी एवढंच तिचं काम नव्हतं. तर त्याच्यामुळे आई बऱ्यापैकी घराच्या बाहेर असायची आणि जेवढं काही तिने समाजकार्य केलं ते आम्हा 2 पोरींना काखेत घालून घेऊन जाऊनच केलंय. त्याच्यामुळे आम्हाला ते सगळं काम खूप जवळून माहिती होतं. त्याच्यात आमचा सहभागही होता. विलिंगली ऑफकोर्स मनापासून होता. तर त्या सगळ्या गोष्टी करत असताना मला फक्त आई जेव्हा कॉलेजमध्ये जायची तेव्हा मला फार वाईट वाटायचं. की ही का जाते कॉलेजमध्ये शिकवायला? आणि मग मी खूप रडरड करून गोंधळ घालायचे की तू जाऊ नकोस. कारण बाकीच्या ठिकाणी तर आई घेऊन जायची. फक्त कॉलेजमध्ये घेऊन नाही जायची. तर मग मी आईकडून ना तिच्या कपाटाची किल्ली मागायचे. तुझ्या कपाटाची किल्ली. तर तिच्या ज्या ठेवणीतल्या साड्या असतील ना त्या सारख्या सारख्या ज्या नेसल्या जात नाहीत. त्याला एक छान परफ्युमचा आणि आईचा वास असायचा त्या साड्या. ती साडी नेसायची आणि आई व्हायचं. ओके. हा माझा उद्योग असायचा. ओके. आणि शाळा बुडवायची. शाळा बुडवून आईची साडी नेसून घरात पुस्तकं वाचत बसणं. हे माझं आयुष्य होतं. तर मला काय व्हायचं होतं तर मला आई व्हायचं होतं. हे नक्की होतं. मी करिअर काय करीन किंवा काय नाही आणि भयंकर मदर इन्स्टिंक्ट एवढी स्ट्रॉंग की माझ्यापेक्षा 1.5 वर्षांनी लहान असलेली मावस बहीण हे मला माझं बाळ वाटायचं. की तुला मी भरवते. तुला मी फ्रॉक घालते. तुझं सगळं मी करते कारण मी 1.5 वर्षांनी मोठी आहे. तर असं माझ्यात होतंच. त्याच्यामुळे मला खूप हवं होतं हे आईपण. आणि त्या आईपणामध्ये ही माझी हे नव्हती की मला माझ्या पोटचंच मूल पाहिजे, बायोलॉजिकलच मूल पाहिजे. हाही माझा आग्रह नव्हता. पण मला बाळ पाहिजे होतं. मला आई व्हायचंच होतं. आणि त्यात झालं असं की ऍक्सिडेंटली मी लग्नानंतर 5व्याच महिन्यामध्ये मी गरोदर राहिले. आणि नीरद आला आमच्या आयुष्यामध्ये. त्याच्यामुळे खरं तर खूप विचारच केला नव्हता की आयुष्य असं प्लॅन करायचंय. किंबहुना जे काही डोक्यात होतं कारण त्यावेळेला असं होतं की सुमितकडे कामच नव्हतं. आणि मी गुजराती नाटक करत होते. आणि तेव्हा गुजराती नाटकाचे जवळजवळ महिन्याला 20-22 प्रयोग असायचे. आणि गुजराती नाटकाची नाईट ही मराठी नाटकापेक्षा तिप्पट असायची. त्याच्यामुळे आय वॉज द ब्रेड विनर. मी घर चालवत होते. असं असताना एकदम हे झालं असं की मी प्रेग्नंट आहे. पण कुठेही मनामध्ये असा नाही विचार आला आणि
तो विचार जर कुणी केला तर त्या लोकांना मी कधीच जज करणार नाही की तुम्ही प्रेग्नंट आहात असं कळल्यानंतर तुम्ही ते टर्मिनेट करावं का किंवा करू नये किंवा काय. कारण याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात, बऱ्याच सिच्युएशन्स असतात ज्याचा तुम्ही अगदी व्यवस्थित विचार करावा. कारण एक मूल, एक जीव जन्माला घालणं ही एक फार वेगळी जबाबदारीची गोष्ट आहे. त्याचा पूर्णतः सर्व अंगांनी विचार करून ती करावी. माझ्या वेळेला आम्ही दोघेही फार भावनिक होतो या गोष्टीच्या बाबतीमध्ये. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की जे होईल ते होईल. बाळ सुखरूप झालं पाहिजे, छान झालं पाहिजे, हेल्दी झालं पाहिजे. आणि तसा निसर्गाच्या कृपेने तसं बाळ आमच्या पदरी आलं. तर त्याच्यामुळे असं झालं की आता मी काम करणार नाही आणि आता सुमितवरती ती जबाबदारी आता म्हणजे काहीही करून काम करावंच लागेल. पण दरवेळेला असं झालेलं आहे कारण मला एक एक बॅलन्स साधला जातो आपल्या आयुष्यामध्ये. आणि त्यावेळेला अशा काही घटना घडल्या की सुमितला सचिनजींकडून बोलावणं आलं, सचिन पिळगावकरांकडून. आणि पहिल्यांदा रीन 1, 2, 3 नावाची एक मालिका होती. त्याच्यासाठी सुमित काम करायला लागला आणि त्याच्यानंतर हातकर्दी नावाची एक त्यांची मालिका आली ज्याच्यामध्ये सुमित एका ड्रायव्हरचा रोल करत होता. तर सुमितचं कॅलिबर म्हण किंवा त्याची सहजता म्हण कामामधली, हे सगळं असून सुद्धा सुमितला अजिबात असं वाटलं नाही की मी ही भूमिका का करू. कारण त्याचं हे ब्रीदवाक्यच आहे की माझ्या दिशेने जे येईल त्याचं मी सोनं करेन. बरोबर. सोनंच माझ्याकडे आलं त्याचं मी काय सोनं करणार. बरोबर. तर जे माझ्याकडे येईल त्याचं मी सोनं करेन. आणि अत्यंत मनापासून त्यांनी ती भूमिका केली आणि त्याच्यानंतर त्याचं काम सुरूच झालं. मग जाहिरातीही सुरू झाल्या, मग त्या आर्थिक स्थैर्य आलं. आणि मला असं वाटत होतं माझ्या बरोबरीची तेव्हाची एक नटी आहे, नाव नाही घेणार, पण तिच्यावरती तिचं पण माझ्याच बरोबर म्हणजे अगदी 3-4 महिने इकडे तिकडे आमची लग्न झाली होती. पण तिच्यावरती जबाबदारी इतकी मोठी होती. आम्ही जवळजवळ त्याच काळात प्रेग्नंट झालो. पण तिला तिच्या 3 महिन्याचं मूल घरात सोडून तिला कामाला जावं लागलं. कारण ते करणं आवश्यक होतं. तिच्यावरती त्या पद्धतीच्या जबाबदाऱ्या होत्या. कुटुंबाच्या त्या पद्धतीच्या गरजा होत्या. माझ्या सुदैवानी माझ्यावरती अवलंबून असं कुणी नव्हतं. मी, सुमित आणि माझा मुलगा आम्हीच तिघे जण एकमेकांवरती अवलंबून होतो आणि आमच्या गरजाच खूप कमी होत्या. राईट. त्याच्यामुळे सुमित जे कमावतो आहे त्याच्यामध्ये चालण्यासारखं होतं आणि मला सगळंच नीरजचं बघायचं होतं. जसं मी सांगितलं की माझी मदर इन्स्टिंक्ट खूप स्ट्रॉंग होती. मला ते मातृत्व खूप हवंसं होतं आणि त्याला वाढताना बघणं ही त्याची गरज आहे की नाही, त्याला किती आईची गरज आहे याचा मी खरंच नाही विचार केला रीमा. पण ती माझी खूप गरज होती. माझी भावनिक, मानसिक, शारीरिक सगळीच गरज होती की मी माझ्या मुलांना वाढताना बघावं. आणि त्याच्यासाठी जर मी काम केलं नसेल तर मी ते केलं नाही. आणि मी नेहमी म्हणते की ती मी तडजोड केली नाही. तो समन्वय होता, तो माझा चॉईस होता. त्याच्यामुळे कुणाला जर असं वाटलं की हा मग मुलं झाल्यावरती बिचारीने कामच कमी केलं वगैरे, तर असं काही बिचारी नाही. मी खूप मज्जा करत होते. फक्त माझ्याच नाही, शेजारच्याही मुलांना घेऊन त्यांना वाढवत होते. पण दिस टेक्स सो मच. कारण आपली इंडस्ट्री अशी आहे की जर तुम्ही नाही दिसलात तर तुम्ही नाही आहात. इतकं ते साधं आहे. असं असताना हे ऍक्सेप्ट करणं, हा चॉईस, हा माझा चॉईस आहे आणि हा मी ऍक्सेप्ट केलेला आहे. दिस इज सो इम्पॉर्टंट अँड डिफिकल्ट टू ऍक्सेप्ट. बरेच जण हे नाही करू शकत आणि नाही करत. आपल्या माहितीत बऱ्याच अशा कलाकार आहेत. मला पुढे जाऊन एक अजून विचारावंसं वाटतं की मग मातृत्व पूर्णपणे अनुभवलं. मुलं आता 20वीत आहेत, दोन्ही मुलं, राईट? सो आता मागे वळून बघताना असं काही वाटतं का की अरे मी ही गोष्ट वेगळी जरा करायला हवी होती अबाउट युअर किड्स? माझ्या मुलांच्या बाबतीत नाही बाई, नाही. क्षणभरही नाही वाटत मला असं की हे काहीतरी वेगळं केलं असतं तर बरं झालं असतं. कारण मी रीमा खरंच सांगते, मी माझ्या मुलांना मराठी शाळेमध्ये घातलं. दोन्ही मुलं माझी मराठी शाळेमध्ये शिकली. बरोबर. तर त्यांच्या बाबतीत सुद्धा मी त्यांना चॉईस दिला होता की मी घातलं तुम्हाला ह्या माध्यमामध्ये शिकायला, पण जर तुम्हाला असं वाटत असेल की माझा निर्णय चुकला तर मी तुमच्या बरोबर मेहनत करीन. तुम्हाला घ्यायला लागेल थोडीशी मेहनत, पण 2 महिन्यामध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण पहिलीचा अभ्यास पूर्ण करू आणि तुम्हाला पुढच्या वर्षी मी इंग्लिश 2रीमध्ये तुम्हाला प्रवेश मिळेल असं मी करू शकते. तर आपण हे करायचं का? तुम्हाला जर वाटत असेल मी चुकले. तर मला असं वाटतं की जी आपल्या इतक्या लहान मुलांना सुद्धा इतका चॉईस देऊ शकते
ती स्वतः एखाद्या गोष्टीच्या बद्दल निर्णय घेताना स्वतःला किती चॉईस देत असेल. डेफिनेटली सर्व त्याच्यामुळे अंगांनी. आणि मला वाटतं हेच आपण कुठेतरी, तुला माहितीये लहान मुलं जेव्हा भाषा शिकतात तेव्हा ते पहिल्यांदा ऐकतात आणि मग ते बोलायला लागतात. आणि मग त्यांची आयडेंटिटी स्वतःबद्दल पण अशी होते की ती मी हे त्यांना माहिती नसतं. ते चिन्मय हा बरोबर. की चिन्मयीला आता भूक लागली असं ते पहिल्यांदा बोलतं बाळा. चिन्मयीला आता बाहेर जायचं, चिन्मयी पडली असं ते स्वतःबद्दल बोलतं. आणि ते खरंच स्वतःशी बोलत पण असतं. आणि जसे जसे आपण मोठे व्हायला लागतो ना तसतसे आपण स्वतःशीच बोलत नाही, बाकी सगळ्यांशी बोलतो. राईट. की मला ह्यानी काय वाटणार आहे, ह्यानी मला आनंद मिळणार आहे का काय. तर मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला जो मी निर्णय घेतलेला आहे ना त्यावेळेला मला दोन्ही वेळेला माहिती होतं तो निर्णय घेत असताना की कदाचित हे असं होईल किंवा कदाचित ते तसं होईल. त्या शक्यतांचा विचारच केला नव्हता. असे निर्णय मी फार कमी घेतलेत. राईट. ऑसम. नाव कमिंग टू अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. इतका कॉन्फिडन्स, इतक्या विश्वासाने जगत असताना, सर्व विचार करून निर्णय घेत असताना 2 प्रश्न आहेत ऍक्च्युली ह्याच्यामध्ये. एक तर की असं कधी असा कधी क्षण आला का की जेव्हा वाटलं की आता माझ्या हातात काहीच नाही आणि म्हणून आपण देवाला आठवावं. आणि दुसरं, देवावर विश्वास आहे का? आपण सगळेच अशा बॅकग्राऊंड मधून आलेलो आहोत ना किंवा अशा पार्श्वभूमीतून आलेलो आहोत. म्हणजे रीमा, मी जर असं म्हटलं की मी निरीश्वरवादी आहे आणि इथे आता पुस्तक पडलं असेल खाली आणि असं जाताना पटकन पाय लागला पुस्तकाला, असा हात जातो. नक्कीच. हो. कारण काही काही गोष्टी आहेत ना त्या खूप आपल्या आतमध्ये आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी ज्योतिषाकडे जाऊन मी विचारीन आणि गंडेदोरे घालीन आणि कुणीतरी सांगितलं म्हणून मी काहीतरी करीन, असं मी नाही करणार. पण माझं प्रेम आहे, माझं निसर्गावरती प्रेम आहे. तसंच जर अशी कुठेतरी शक्ती असेल आणि जर कुणीतरी मला असं म्हटलं की अरे आमच्या घरी ही पूजा आहे, याल का तुम्ही, अशा ठिकाणी मी नाही येत असं मी नाही म्हणणार. हळदी कुंकवाला मी म्हणते कारण तिथे डिस्क्रिमिनेशन असतं की तिथे तुम्ही कुणाला बोलवणार नाही असं असतं. तिथे मी जात नाही. मी मुंजींना जात नाही. मी माझ्या मुलाची मुंज केली नाही. मला अत्यंत होपलेस संस्कार वाटतो तो. अर्थात त्याच्यावरती मी ट्रोलही होईन कदाचित, पण हो, मला असं वाटतं की तो संस्कार आहे ना, मग तो प्रत्येक मुलाला मिळायला पाहिजे ना. मग तो विशिष्टच धर्मातल्या आणि जातीतल्या मुलांना का, आणि मग तो मुलग्यांनाच का, मग तो मुलींना का नाही. बरोबर. माणसावरचा संस्कार ना. तर मग तो सगळ्याच माणसांवरती व्हावा संस्कार. ज्यांची ज्यांची इच्छा आहे त्या प्रत्येकावर तो संस्कार व्हावा. पण तसं होताना दिसत नाही. त्याच्यामुळे मी तिथे जात नाही. पण मी पंढरपुरात गेल्यानंतर, विठ्ठलाच्या समोर उभी राहिल्यानंतर त्याच्या पायाला मिठी घालावीशी वाटते. वाटतेच. मी निरीश्वरवादी जरी, म्हणजे दैववादी जर मी नाहीये, मी दैववादी नाही, अजिबातच नाही. माझ्या नशिबात असेल ते होईल ह्याच्यावरती माझा विश्वास नाही. माझं नशीब मी पालटते ह्याच्यावरही माझा विश्वास नाही. पण मला ना असा आपल्याकडे एक शब्द आहे ना की म्हणजे देवाला घाबरा, देवाच्या काठीला आवाज नसतो आणि देवाला घाबरा. मला वाटतं हे घाबरणं जे आहे ना ते मला पटत नाही. नक्कीच. तुम्ही प्रेम करत असाल ना देवावरती तर मला काहीच हरकत नाही. म्हणजे इव्हन देशाच्या बाबतीत पण मला असं वाटतं, देशभक्तीचं आपण इतकं स्तोम माजवतो ना, तेवढं देशप्रेम दाटून येत नाही आपल्याला. आणि माझा मुद्दा असा आहे की भक्ती असं म्हटलं ना की कदाचित काही गोष्टींकडे तुम्ही कानाडोळा करायला लागता, आणि प्रेम म्हटलं ना की तुम्ही फार मोठा त्याचा पैसच खूप मोठा आहे प्रेमाचा. प्रेमावरती माझा विश्वास आहे. त्याच्यामुळे देवावरती म्हणजे दैवावरती माझा विश्वास नाही, पण काहीतरी सकारात्मक एक शक्ती असेल ह्याच्यावरती माझा विश्वास आहे. आणि निसर्गावरती माझा प्रचंड विश्वास आहे की तो अजिबात सूडबुद्धीने वागत नाही. मग मला वाटतं की देव तसा असेल, जर असेल तर. आणि जर तो असेल तर मग ठीक आहे, चला मग मी त्याच्यावरती प्रेम करायला तयार आहे. भक्ती आणि प्रेमाचं जे तू आता म्हणालीस, तर त्याच्यामध्ये मला थोडंसं एक ऍड करायला आवडेल.
ते असं की भक्ती जेव्हा असते तेव्हा कुठेतरी कानाडोळा जे तू म्हणालीस की आपण करतो ते की दिसलंच नाही असं आपण ते करतो. वेरज प्रेम करत असताना याच्यामध्ये ही त्रुटी आहे हे माहिती असून ते ऍक्सेप्ट करून आपण ते करतो. ऍक्सेप्टन्सच आहे त्याचं, म्हणूनच म्हटलं त्याचा पैसाच वेगळा. व्यापक आहे ते ना. किती सुंदर आहे हे की म्हणजे आपण देवावर प्रेम करावं ना, देवाला घाबरावं कशाला. हो अगदी. सो पहिल्यांदा प्रेमात कधी पडलीस? पहिल्यांदा प्रेमात सुमित आणि नाही छे खरं नाही अगदी सांगते ना, मी अगदी खरं सांगते. मी सगळ्यात पहिल्यांदा प्रेमात कधी बरं पडले, मला वाटतं माझ्या वयाच्या 11व्या वर्षी मी प्रेमात पडले होते. 11व्या वर्षी. दॅट अर्ली. अगं मी औरंगाबादमध्ये वाढले होते जिथे मुलं मुली एकमेकांशी बोलायचीच नाहीत. म्हणजे मुलींनी मुलींशी बोलायचं, मुलांनी मुलांशी बोलायचं, मुलं मुली एकत्र खेळताना कधी तुम्हाला दिसणार नाहीत. इतकंच कशाला, सायकल स्टँड पण वेगळे असायचे शाळेचे, मुलांचा वेगळा आणि मुलींचा वेगळा. म्हणजे कुठेच आणि मग सायकल बाहेर काढता काढता नैन लढ गई वगैरे अशासारखं वातावरण होतं. अगं माझ्या एका मैत्रिणीची आई गाडी चालवायची, तर त्या आणि इंदर कौर म्हणून एक होत्या, त्या दोघीच बायका औरंगाबादमध्ये गाडी चालवणाऱ्या बाया होत्या त्या. तर त्या गाडी चालवायच्या, तर लोक रस्त्यात थांबून त्यांना बघायचे की बाई गाडी चालवते, बाई गाडी चालवते. तर त्याच्यामुळे हे सगळं असं वातावरण होतं. आणि त्याच्यामध्ये आमच्या कॉलनीमध्ये असेच सगळे आम्ही मुलं मुली एकत्र खेळायचो. त्याच्यामध्ये एक मुलगा खूप प्रेमाने माझ्याशी बोलायचा आणि मला पाहिजे ते पुस्तक आणून द्यायचा. म्हणजे प्रेम का, तर पाहिजे ते पुस्तक तो कुठूनही मला मिळवून द्यायचा. म्हणून मला भारी त्याच्याबद्दल लिपताळा होता. म्हणजे ते प्रेम होतं की नाही, त्याला प्रेम असं म्हणावं की नाही हेही मला माहिती नाही, पण मला असं खूप असं वाटायचं की अरे हाच असणार आहे. म्हणजे आपण आता आयुष्यभर इथेच राहणार आहोत आणि हाच बहुतेक आपल्याला आयुष्यात परत भेटणार आहे असं वाटायचं तेव्हा. आणि ते इतकं गंमतशीर होतं की नंतर म्हणजे आम्ही त्याच्याबद्दल खूप हसायचो ह्याची आठवण आली की, आणि म्हणायचो की असं जर काही झालं असतं आपल्या आयुष्यामध्ये तर कसं झालं असतं असं. पण हो सतत अगं मित्रच आम्ही होतो आहोत. तर त्याच्यामुळेच तर म्हणजे असं. बरं, दुसरा माझा एक मित्र होता. मित्र मला खूप होते, प्रेमात सगळ्यांच्या नव्हते पडले, पण मित्र मला खूप होते. तर माझे मित्र मला मित्रच गणायचे. म्हणजे त्यांच्यासाठी मी मुलगी सदृश आहे असं. म्हणजे ते मला सांगायचे की तिला बघितलंस तू वगैरे, तर मी म्हणायचं की मी कशाला तिला असं बघू, मला काय, किंवा तू आमची मैत्रीण आहेस ना, जाऊन विचार ना जरा, पत्ता बित्ता विचार जरा, असं करून ते मला पाठवायचे. आणि असं माझा एक मित्र तसं म्हणजे, अगे आपण मुलं नाही का बोलताना असं म्हणतो, तर म्हटलं आपण मुलं का, मी नाहीये मुलगा. पण ते असंच होतं. आणि त्यांनी अक्षरशः जेव्हा मी त्याला सुमितला भेटवलं माझ्या एका मित्राला, तर त्यांनी विचारलं तुला कशी काय आवडली, म्हणजे तुला असं लग्न कसं करावं असं वाटलं, डिड यू हॅव अ थिंग फॉर गाईज, असं तो म्हणाला. ओ माय गॉड. हो. व्हॉट वॉज युअर रिॲक्शन? काय, मी काहीच त्याला बोलूच शकायचं नाही माझ्या मित्राला. असाच त्याचा धाक आहे मला अजूनही. मी काहीच म्हटलं नाही. म्हटलं अरे असं का म्हणतोस तू, किंवा त्याला कुणीतरी असं म्हटलं की ती तुमच्या बिल्डिंग मध्ये राहते, ती खूप छान आहे दिसायला, तर मला उभी राहा इकडे, तुला का तो सुंदर म्हणतोय, तू कुठे सुंदर. तर म्हटलं अरे हो मी आहे. असं त्याला जर वाटत असेल तर तू त्याला प्लीज असं पटवू नकोस कुणाला की मी सुंदर नाहीये म्हणून. म्हणजे असेच मित्र आहेत माझे, बहुतांश मित्र माझे हे असेच. की तू कशाला, तू असं काय साड्या बिड्यांबद्दल बोलायला कुठेतरी चालली आहेस, पुस्तकांबद्दल बोल, माणसांबद्दल बोल, काय वाचतेस त्याच्याबद्दल बोल, तू शिक्षणाबद्दलचं जे काम करतेस ते बोल, हे साड्या बिड्या काय एकदम तुझं मध्येच, असं म्हणणारे मित्र आहेत मला. सो यू वर अ टॉम बॉय असं आपण म्हणूयात. म्हणजे त्यांनी ठरवलं असं माझ्याबद्दल, कारण आय वॉज नॉट डुईंग द गर्ली थिंग्स ज्या असतात तशा मी फार नव्हते बहुतेक करत. सो किती अशी जमवली त्या काळात? काय मित्रमंडळी? नाही काय मित्रांची किती जमवली? मित्रांची, अगं मी तर म्हणजे जवळजवळ मी वधूवर संशोधक मंडळ काढू शकते. हो, मी केलेली यशस्वी लग्न आहे तिकडे. सीमा देशमुख, लाला देशमुख हे दोघे जण, सीमा माझी मैत्रीण, लाला माझा मित्र, त्यांचं लग्न झालं. त्याच्यानंतर मनीषा पवार जोशी ही माझ्या बहिणीची मैत्रीण, ती माझी पण मैत्रीण. आणि मिलिंद जोशी हा माझ्या मित्राचा भाऊ,
तर अभय जोशी माझ्याबरोबर काम करत होता नाटकात आणि मिलिंद जोशी मला भेटायला आला आणि मला माहिती होतं की तो चित्रकलेचं शिक्षण घेतो वगैरे, कमर्शियल काहीतरी घेतोय का फाईन आर्ट. इतकंही माहिती नव्हतं मला की वेदर ही इज डुईंग कमर्शियल आर्ट की तो फाईन आर्टमध्ये आहे, हेही मला माहिती नव्हतं. पण ज्या क्षणी मला कळलं की तो संगीतकार आहे आणि मनीषा पवार जोशी ह्या गातात, म्हणजे मनीषा पवार तेव्हा नुसतीच, तर मनीषा पवार गाते, ती माझी मैत्रीण आहे, हा चांगला दिसतोय, तर मी त्याला म्हटलं, तू मनीषाशी लग्न कर. म्हणजे हाय मी मिलिंद जोशी, हाय मी चिन्मयी सुर्वे, तू मनीषाशी लग्न कर. कोण मनीषा, काय मनीषा, त्याला काहीही माहिती नाही. आणि तो अवाक झाला होता की तो नाटकाला आला होता फक्त माझ्या. आणि मी त्याला असं म्हटलं की तू तिच्याशी लग्न कर. आणि कालांतराने त्यांचं लग्न झालं आणि अत्यंत उत्तम असं कपल आहेत ते. म्हणजे नवरा बायको म्हणून, मित्र म्हणून आणि कलाकार म्हणून ते ज्या पद्धतीने एकमेकांना साथ देतात आणि त्याच्यातून जे काही क्रिएट करतात ते अद्भुत आहे. त्याच्यामुळे मी अशी खूप जुळवलेत. ओके, बर. इथे जर कोणाला इंटरेस्ट असेल तर मला प्लीज सांगा. बघ, सांगून ठेव. आम्ही आता आमची टीम साधारण या वयाची आहे की ते शोधतच असतात आणि शोधत राहायचं, परत परत शोधत राहायचं. मग असं आपण अज्युम करूयात का की जर तू ऍक्ट्रेस नसती झालीस तर तू उत्तम वधूवर सूचक मंडळ चालवलं असतंस? मी उत्तम पाळणाघर चालवलं असतं. पाळणाघर माझं अजूनही माझं हे स्वप्न होतं की मला पाळणाघर चालवायचं होतं. आणि मला खूप मुलं आणि मी असं, त्याच्या मला असे मोठे लोक फार आवडतच नाहीत. मला समवयस्क लोक पण फार आवडत नाहीत. मला एकदम म्हातारे लोक आवडतात आणि लहान मुलं आवडतात, कारण त्यांच्या इतकं निरागस काहीच नसतं जगामध्ये. त्याच्यामुळे मला कधीच म्हाताऱ्या लोकांशी मैत्री करायला कंटाळा येत नाही. त्यांच्या निरर्थक प्रश्नांना उत्तर देण्याचा कंटाळा येत नाही. किंबहुना मला त्यांचे कुठलेच प्रश्न निरर्थक वाटत नाहीत. आणि सेम अबाउट द चिल्ड्रन. मग अशी एक काय गोष्ट आहे जी म्हणजे किंवा अशी ऍक्टिव्हिटी आपण म्हणूयात की कोणतंही मूल भेटलं की हे आवर्जून चिन्मयी त्यांना विचारणारच किंवा त्यांच्याशी बोलणारच? सगळ्यात आया असे झाडू काढतील आणि बाबा पण झाडू काढतील. आयांनीच कशाला, बाबांच्या हातात पण असू दे झाडू. हो ना, आपण इक्वालिटी वाले होते. मी सगळ्यांना, जर ते मुलं अजून शाळेत जात नसेल तर मी त्याला विचारते, तू कुठल्या शाळेत जाणार? मग त्यांनी इंग्लिश शाळेचं नाव घेतलं की मी त्याला सांगते, छे आपण नाही जायचं त्या शाळेत, आपण मराठी बोलतो की नाही, मराठी शाळेत जायचं. आई बाबा खूप सांगतील की तुला इंग्लिश शाळेत जायचंय, ही शाळा छान आहे, पॉश आहे, पण तू काय सांगायचंच नाही, मला अक्षरनंदनमध्येच जायचंय, नाही मला पार्ले टिळकमध्येच जायचंय. असं त्या शहरातली जी चांगली शाळा असेल मराठी, ते नाव मी त्यांना सांगते. त्याचा अतिरेक इतका आहे की मला कुणाच्या लग्नाला जर बोलवलं तर त्यांना जे काही मी पाकिटात घालून देते त्याच्यात मी त्यांना असं सांगते ते देताना की तुम्ही लग्न केलंय, उत्तम गोष्ट आहे. आयुष्यात लग्न होणं ही सुंदर गोष्ट असते जर ती चांगल्या माणसाची झाली, योग्य माणसाशी झाली तर. त्या पाकिटात लिहून नाही तसं सांगते, हे नुसतं तोंडी सांगते. तर तुम्ही ज्या अर्थी इतक्या हसत हसत लग्न करताय त्या अर्थी ते तुम्हाला योग्य माणूस सापडला असेल. त्याच्यामुळे छान झाली गोष्ट, लग्न झालं हे मस्त. मुलं व्हायलाच पाहिजेत, मुलं होऊ देणं ही आयुष्याची इति कर्तव्यता नव्हे. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही चांगले जबाबदार पालक होऊ शकता, सुंदर पालक होऊ शकता, तर ही जबाबदारी घ्या. ते तुमच्या पोटातूनच मूल आलं पाहिजे असंही काही आवश्यक नाही. बरोबर. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही चांगले पालक होऊ शकता, तर तुम्ही दत्तक मुलाचे सुद्धा चांगले पालकच होऊ शकता, चांगलेच पालक व्हाल. अर्थात. आणि जर हे करायचं जर ठरवलं तर मात्र मुलाला मराठी शाळेत घाला. एवढं प्रॉमिस मी त्यांच्याकडून हो. पण आता आमच्यासारख्या पालकांनी काय करायचं? काय सांगते मी पुण्याला होते तेव्हा मी ठरवलेलं होतं अक्षरनंदन. त्याच्यानंतर मी मुंबईला शिफ्ट झाले. मुंबईला मी राहते वर्सोव्याला. मला दुसरीकडे कुठे राहण्याचा पर्यायच नाहीये, म्हणून मी वर्सोव्याला राहते. सो अभिगोरेगावकर एक ऑप्शन होता आणि दुसरा ऑप्शन होता पार्ले टिळक. ते दोन्ही शाळा 1.5 तास लांब आणि जायची याची सोय नाही, बसेसची सेवा नाही मराठी मीडियमची पार्ले टिळकची. सो मग आणि मला माझं काम पण करायचं, मग मी काय करायचं? थोडासा शोध घ्यायचा. कारण मला काय वाटतं माहितीये का, जी पहिली शाळा असते ना ती घराजवळ असावी ह्याच्याबद्दल मी पण
माझं पण मत तेच आहे. 4थी पर्यंतची शाळा जी असेल ती कुठलीही मराठी मीडियमची जी शाळा असेल त्याच्यात घालावं. नंतर आग्रह धरावा, कारण 4थी पर्यंत मूल असं असतं की ज्याला जाऊन सोडलं पाहिजे आणि ते तुमच्यावरती अवलंबून असतं. मुंबईत राहणारी मुलं ही 2री 3रीतच, आणि ते आपण करायचं असतं त्यांना तितकं इंडिपेंडंट. त्या पद्धतीचं वातावरण आपण पण त्यांना द्यायचं असतं की ती जाऊ येऊ शकतील. कारण सुदैवाने मुंबई हे शहर असं आहे की जे इतक्या विविध मार्गांनी जोडलं गेलेलं आहे. बसेस आहेत, ट्रेन्स आहेत, याची साधनं भरपूर आहेत आणि ती अत्यंत वेळेवरती तुम्हाला पोहोचवणारी साधनं आहेत. म्हणजे BEST इतकं तर मी उत्तम कुठेही जाळं बघितलंय. म्हणजे आपल्याकडे पुण्यामध्ये PMT वगैरे म्हणजे तुम्ही विचारच नाही करू शकत त्या बसेस कधी येतील कधी नाही, असं इथे नाहीये. सतत तुला दर मिनिटाला इथे गोष्टी उपलब्ध आहेत. 5वी पासून मुलं आपली आपण जाऊ शकतात. आणि थोडासा जर शोध घेतला, म्हणजे आज पार्ले टिळकमध्ये, मी पार्ले टिळकमध्ये थोडंसं काम करते म्हणून मी हे सांगते, जोगेश्वरीहून मुलं येतात, गोरेगावहून मुलं येतात. त्याच्यामुळे जर आपण ठरवलं की आपल्याला हे करायचंच आहे तर आपण त्याच्यासाठी मार्ग शोधूच शकतो. कारण आपण बाकीच्या इतक्या गोष्टींसाठी इतके पैसे निष्कारण खर्च करू म्हणजे करत असतो, त्याचा आपल्याकडे हिशोब पण नसतो. तर ही एक सिस्टीम रुजवण्यासाठी आपण काहीतरी निश्चित करू शकतो जर आपण ठरवलं की हेच करायचं आहे. मी तुला आमचं उदाहरण सांगते. आम्ही कांदिवलीत राहत होतो आणि कांदिवलीत पायोनियर नावाची शाळा होती, जिथे नीरद पहिल्यांदा गेला ज्या शाळेमध्ये. त्यावेळेला मी शाळेची इमारत कशी आहे, तिथे आसपास काय आहे, तिथे कोण मुलं येतात, असली विचक्षणा नाही केली. मी बघितलं की मराठी माध्यमात तिथे शिकवलं जातंय आणि जे शिक्षक आहेत त्यांची नावं लिहिलेली असतात. हे ना खूप लोकांना माहिती नाहीये, पण सर्व मराठी शाळांमध्ये जे शिक्षक शिकवायला येतात त्यांना D.Ed, B.Ed करूनच ते लोक येतात. त्याच्यामुळे त्यांना नुसती भाषा नाही तर शिक्षण कसं द्यायचं आहे ह्याच्याबद्दल सुद्धा ते शिक्षित आहेत. हे तुम्ही कुठल्याही इंग्लिश माध्यमाच्या शाळांमध्ये तुम्ही जा आणि तुम्ही मागा त्यांच्याकडे की तुमच्या मुलांना कोण शिकवतंय, त्यांच्या डिग्रीज काय आहेत. अर्ध्याहून जास्त ठिकाणी कंत्राटी पद्धतीने लोक शिकवायला आलेले असतात. त्याला ते नोकरीत भरती करून घेत नाहीत आणि त्यांची तेवढी क्वालिफिकेशन्स पण नसतात, त्यांची ती गुणवत्ता पण नसते. पण तरी सुद्धा आपल्याला असं वाटतं की इंग्लिश माध्यमातलं शिक्षण हे दर्जेदार आहे आणि मराठी माध्यमातलं शिक्षण हे दर्जाहीन आहे. आणि ते कशावरून आपण ठरवतोय तर ती जी बिल्डिंग जी दिसते त्याच्यावरून, तिकडचं जे इन्फ्रास्ट्रक्चर मिळून नये का आपल्या मुलांना चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, किंवा कुठल्याही मुलाला इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं मिळू नये का, मिळावंच. पण त्याच्यासाठी मग पालक म्हणून आपण तिथे काहीतरी हस्तक्षेप करू शकतो. ज्या वेळेला तिथे संख्या वाढेल ना तेव्हा सगळ्याच गोष्टी त्या, पण सततच असं होतं ना की मी नाही पाठवलं माझ्या एका मुलाला तर त्यांनी मराठी शाळा थोडीच बंद होणार आहे. असा प्रत्येकाने जर विचार केला तर तो मुलांचा ओघ घटतच राहतो तिकडे, असं होतं. त्याच्यामुळे जवळपास नाहीये शाळा चांगली, हे जर कारण असेल तर मला वाटतं बालवाडी ते 4थी पर्यंत तुम्ही जी कुठली साधारण वाटेल तुम्हाला तुमच्या दृष्टिकोनातून, त्या मुलाला तसं वाटणारच नसतं आणि त्याला ती बेस्टच वाटणार असते शाळा जिथे त्याच्या बाई त्याच्याशी छान वागणार आहेत. आणि खरंच मी मराठीच्या मुलांचं हे सांगते, मी खूप माझ्या भाषणांमध्ये एक उदाहरण दिलंय. प्रत्येक वेळेला ते उदाहरण देताना माझ्या अंगावरती रोमांच येतात. नीरदनी मला सांगितलं होतं की अम्मा, माझ्या शाळेतल्या बाईंच्या साडीला तुझ्या साडीचा वास येतो. आणि मला त्याच्यातून इतकं काही कळलं की माझं पोर कुठेतरी धडपडलं असेल, कदाचित चुकीचं वागलं असेल, रडलं असेल, किंवा त्याने काहीतरी छान केलं असेल. सगळ्याच शक्यता. पण ह्याच्यामध्ये बाई जवळ घेऊन कौतुक करतायत किंवा जवळ घेतायत. तो घाबरला असेल तरी सुद्धा त्याला कवटाळतायत, त्याच्याशिवाय साडीचा वास कसा येईल. बरोबर. तर हे जे असतं ना, हे खरंच म्हणजे तू जिल्हा परिषदाच्या शाळांचे इतके, आता इन्स्टावरती आपण इतकं काय काय बघत असतो, इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने, प्रयोगशील पद्धतीने लोक शिकवतात ना तिकडे, कारण ते शिकवण्याचं तंत्र शिकून आलेले असतात ग. आणि त्यांच्या समोरचं जे आव्हान असतं ते इतकं वेगळं असतं की शिक्षणात त्या मुलांचा आधी रस निर्माण करायचा आणि त्याच्यानंतर त्यांना शिकवायचं. कारण शाळांमधली गळती हे खूप मोठं प्रमाण असतं. फक्त मुलांच्या नाही, त्यांच्या पालकांचा रस सुद्धा निर्माण करून ते ठेवायचं. हे एक मोठं आव्हान आणि ते इतकं
इतकं सुंदर पद्धतीने लोक ते सांभाळतायत, पेलतायत. त्याच्यामुळे असं वाटतं की त्यांच्या बरोबरीने उभं राहावं आणि थोडंसं काम करावं. करेक्ट. सो आता एक्झॅक्टली काय काम सुरू आहे? मी खरं सांगू, मी उगीचच काम म्हणते असं मला वाटतं. कारण मी जे करते ते फार म्हणजे फारच छोटं आहे. मी नाही फार काही करत. मी ज्या संस्थेबरोबर संलग्न झाले गेल्या 9 वर्षांपासून, ती संस्था अशी आहे मराठी अभ्यास केंद्र. ही संस्था मराठीच्या जोपासनेसाठी, संवर्धनासाठी, मराठी भाषा वृद्धिंगत व्हावी म्हणून काम करते. ज्या ठिकाणी ज्या काही आस्थापना असतील सरकारी किंवा निमसरकारी, तिथे जे काही मराठीसाठी जे सहाय्य लागेल त्या पद्धतीचं सहाय्य देणारी ही संस्था. आणि त्याच पद्धतीने जी मराठी भाषाप्रेमी पालक आहेत त्यांची एक संघटना ह्या लोकांनी बांधली आणि त्या संघटनेतर्फे दरवर्षी एक पालक संमेलन घडतं आणि त्या पालक संमेलनाला पूर्ण महाराष्ट्रातून निरनिराळ्या शाळा येतात. एका छत्राखाली सगळ्या प्रयोगशील शाळा येतात. आपापले जे काही प्रयोग आहेत ते एकमेकांशी शेअर करतात आणि त्या 2 दिवसांमध्ये किंवा कधी 3 दिवसांमध्ये वेगवेगळी सत्र असतात, ज्याच्यामध्ये मराठीत शिकून मोठी झालेली जी काही व्यक्तिमत्व असतील त्यांच्या यशोगाथा असतात. मराठीसाठी काम करणारे काही लोक असतात ते येतात, पत्रकार मंडळी येतात, वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक तिथे येतात. पालकांसाठी, शिक्षकांसाठी स्पर्धा असतात, जेणेकरून त्यांचेही विचार थोडेसे बाहेर यावेत, त्यांची काही भीती असेल, काळजी असेल त्याची चर्चा केली जावी, अशा पद्धतीच्या स्पर्धा असतात. काही व्याख्यानं असतात. काही चर्चासत्रांमध्ये आम्ही अक्षरशः जे आत्ता सत्तेत आहेत आणि जे विरोधात आहेत ह्या लोकांनी शिक्षणाबद्दलचा काय विचार केलेला आहे, काय योजना त्यांनी राबवलेल्या आहेत, ह्याच्याबद्दल अक्षरशः लोक, शिक्षक, पालक त्यांना अगदी मोकळेपणाने प्रश्न विचारतात आणि खूप दिलखुलासपणे हे मंत्री आणि विरोधक वगैरे हे सगळे लोक जे असतात ते सुद्धा तिथे येऊन त्यांचा सहभाग देतात, नोंदवतात तिथे. तर त्याच्यामुळे ह्या अशा सगळ्या गोष्टी त्याच्यात होतात. त्याच एका संमेलनाला त्यांनी आई पालक जिने आपल्या मुलाला मराठी शाळेत धाडलं अशा आईची मुलाखत अशा एका सत्रात मला बोलवलं होतं आणि तिथूनच हे काम खरं तर सुरू झालं. कारण नीरज जेव्हा शाळेत गेला तेव्हा प्रत्येक इयत्तेच्या 3-3, 4-4 तुकड्या असायच्या आणि 60-60, 65 मुलं असायची. आता प्रत्येक इयत्तेची एकच तुकडी असते आणि 25 ते 30 मुलं असतात. अशी परिस्थिती आहे. कोविड नंतर थोडंसं चित्र बदललं, कारण इंग्लिश शाळांमध्ये बऱ्याच ठिकाणी लोक आले, म्हणजे त्यांनी काय बरं म्हणतात ग त्याला, काय रे म्हणतात, बाउन्सर्सना बोलवून पालकांना धमक्या दिल्या की तुम्ही जर पैसे नाही भरले तर तुमच्या मुलांना शाळेमध्ये प्रवेश देणार नाही, गेटमधून आत येऊ देणार नाही वगैरे. अशा सगळ्या गोष्टी जेव्हा झाल्या तेव्हा लोकांना कळायला लागलं की आर्थिक दृष्टीने सुद्धा मराठी शाळेमध्ये जाऊन मूल तितकंच शिकणार आहे. किंबहुना तार्किक विचार करणं, भावनिक विकास होणं, ह्या गोष्टी ह्या निश्चितच जास्त चांगल्या पद्धतीने होणार आहेत. आणि खर्च माझ्या दोन्ही मुलांचा मिळून मला 20,000 रुपये खर्च झाला असेल 10वी पर्यंत. रिअली? हो हो. वाव. मुलींचं शिक्षण तर मोफत होतं आणि नीरजचं जे काय असेल सहली बिली आणि जी काय त्यांनी वेगळी शार्पनेस वगैरे थोडीशी फॅन्सी वापरली असतील त्याच्या पलीकडे माझा खर्च नाहीये. राईट राईट. आणि आज मला खूप अभिमान वाटतो की नीरज पियानिस्ट आहे, दिया सिनेमॅटोग्राफर आहे, त्यांचं कुठेच अडलं नाही. नीरज आज इंग्लिशमध्ये गाणी लिहितो, बरोबर, परदेशी जातो, देशात फिरतो. तर ही छान गोष्ट आहे. आय नो. आणि मातृभाषेत शिकणं याच्यापेक्षा दुसरा आनंद. मातृभाषा आणि तीच परिसर भाषा पण आहे ना ग. म्हणजे इथे जर एखादा, आता तो फार ज्वलंत प्रश्न आहे की परवाच दिवशी मी भयंकर रील बहादर आहे, मी चालू असतं माझं, मी खूप वेळ घालवते हल्ली. तर मग हाती कधी कधी छान पण लागतं. जशी तू अश्विन चितळेची एक मुलाखत मला फार आवडली, ओमकार खूप सुंदर बोललाय, तर असं पण काहीतरी लागतंच की ग हातात, असं काहीतरी बघताना. तर त्याच्यामध्ये एक असं होतं की मराठी मुलं होती आणि त्यांना विचारलं 2+2 हे मराठीत सांगा. तर त्यांना 2+2 असं नाही सांगता आलं, की प्लसला अधिक म्हणतात आणि बेरीज आणि वजाबाकी म्हणतात, भागाकार, गुणाकार. हे शब्द मराठी मुलांना माहिती नाहीत, त्यांची सगळ्यांची आडनावं मराठी आहेत. राईट. तर तुम्ही जे अमराठी लोक आहेत त्यांना तुम्ही जाऊन मारणार आणि त्यांना थोबडवणार, तुम्ही मराठी बोलत नाही म्हणून. आणि जी मराठीच मुलं आहेत ज्यांनी मराठीकडे पाठ फिरवली त्यांचं तुम्ही काय करणार?
त्यांच्याबद्दल तुम्ही काय करणार? तर हा मुद्दा मला असं वाटतं की विचार करण्यासारखा आहे आणि त्याच्यासाठी थोडं काम करायला पाहिजे. मी आत्ता जे करते ते ज्या शाळांमध्ये मला बोलवलं जातं, बालमंदिरं जी असतात, तिथलं तो सगळ्यात मोठा स्रोत आहे. तिथून मुलं मराठी शाळांमध्ये जाणार असतात. तर त्यांचे जेव्हा प्रवेश होतात त्याच्या आधी पालकांच्या अशा सभा घेतो, की त्या पालक थोडेसे असे असतात, जरा कुंपणावरती असतात, की इकडे जावं का इकडे जावं. तर त्या लोकांना त्यांच्या विचाराला बळ मिळावं, निर्णयाला बळ मिळावं असं म्हणून ह्या ज्या काही शास्त्राच्या दृष्टिकोनातून, भावनेच्या दृष्टिकोनातून, संस्कृतीच्या दृष्टिकोनातून, भाषेच्या दृष्टिकोनातून काय श्रेयस्कर आहे, त्याच्याबद्दल कसा विचार करावा, कुठल्या गोष्टी आहेत आणि त्याच्यात असं अजिबातच कुठल्याही पद्धतीने अशी भलामण नाही करण्यात येत, की नाही मराठी शाळा ह्या सर्वोत्तमच आहेत. काही गोष्टी आहेत ज्या बदलायला हव्यात किंवा हे जे आहे ते हे चुकीचं आहे. पण ते आम्ही मिळून करू शकतो. पण जास्त फायदा कशामध्ये आहे याच्याबद्दल तुम्ही तौलनिक विचार करा आणि निर्णय घ्या. ह्या गोष्टींसाठी मी सभा घेते. तिथे मी जाते. व्याख्यानमाला असतात काही, तिथे मी जाते, लोकांना भेटते. त्याच्यामुळे माझं काम खरं तर सांगायचं झालं तर फार मोठं आहे असं नाही. मी फार खारीचाही नाही, मुंगीचाच वाटा आहे माझा. पण तेवढं करायचा प्रयत्न करते. वाव, दिस इज सो इन्स्पायरिंग. कारण म्हणजे दिस गोज टू शो की बरेचसे कलाकार असे इथे येतात म्हणजे आपल्या शोवर येतात आणि त्यांचं असं असतं की नाही मला इतकं काम करायचंय ना की मला एक दिवस रिकामा नको असं. पण त्याचबरोबर मला त्याच कलाकारांना हे सांगायला आवडेल की हे सुद्धा महत्वाचं आहे ना, माणूस म्हणून तुम्ही कसे ग्रो होता आणि तुम्ही काय आपल्या आजूबाजूच्या समाजामध्ये ते तुम्ही देणं लागतं, ते कशा पद्धतीने तुम्ही देता, तुम्ही काय चूज करता, कशा पद्धतीने ते द्यायचंय, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि आय थिंक दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टेक अवे या संभाषणातून. देर वर अ लॉट ऑफ टेक अवेज स्टार्टिंग फ्रॉम द फर्स्ट वन. पण यू आर टेकन अवे. सो चिन्मयीताई, मला हा प्रश्न पडतो की म्हणजे इनफॅक्ट बऱ्याच बायकांबद्दल मला हा प्रश्न पडतो. म्हणजे असं माझ्या लक्षात आलं की बायका इव्हॉल्व्ह होत जातात. तसंच तुझ्याही बाबतीत माझ्या लक्षात आलं की जेव्हा तू तरुण होतीस किंवा तू लहान होतीस तेव्हा तरुण होतीस असं म्हणतेय. माझं ऑब्जेक्शन आहे याला. ओके, सॉरी. अगं मी नटी आहे, मी सतत 35 वर्षाची. तू चिरतरुण आहेस म्हणून मी रिपीट करते की तू जेव्हा लहान होतीस तेव्हापासून तू असं ठरवलेलं होतंस की तुला आई हे व्हायचंच आहे. हो, ते नॉन निगोशिएबल होतं. वेदर बायोलॉजिकल मूल किंवा अडॉप्टेड किंवा जे काही असेल ते, पण आई मी होणारच हे ठरलेलं होतं, राईट? ते आता नंतर जेव्हा तू सांगत होतीस की तू कोणाच्या लग्नात गेलीस तर तू त्यांना म्हणतेस की मूल होऊ द्यायचं की नाही हा तुमचा प्रश्न आहे वैयक्तिक, राईट? सो सहसा असं झालेलं आहे की ज्या खूप अशा आई भूमिकेत असतात त्या खूप आग्रही असतात. आणि म्हणजे मलाही हा अनुभव आलेला की नाही मूल होऊ दे, बघ तुला काय मजा येईल, अशा झोनमध्ये असतात. सो मग हे असं कसं जमतं की हा तुझा प्रश्न आहे, तू काय करायचं हे? मला वाटतं तुम्ही कुठल्या घरात जन्म घेता तिथेच खूप त्याच्यावरती पण बरंचसं अवलंबून असतं. माझे आई आणि वडील, म्हणजे वडील मी सांगितलं की IAS ऑफिसर आणि आई मानसशास्त्राची प्राध्यापिका, हेड ऑफ द डिपार्टमेंट. माझी आई एका ब्राह्मण सधन संस्थानिकांच्या कुटुंबातली आहे. मी जातीचा उल्लेख करण्याचं कारण हे की तिचा आंतरजातीय विवाह आहे. आणि मग तिने मराठा मुलाशी लग्न केलं, जो होतकरू MPSC केलेला होतकरू तरुण होता. पण दोघे MA ला एकत्र होते आणि दोघांना एकमेकांचे विचार माहिती होते, एकमेकांच्या कला माहिती होत्या, दोघेही लिहायचे. तर त्याच्यामुळे एकमेकांच्या गुणांवरती खूप प्रेम होतं. त्याच्याच प्रेमात खरं तर पडले. त्याच्यामुळे आपल्या बाकीच्या कौटुंबिक पार्श्वभूमीमध्ये किती मोठी तफावत आहे याचा विचार न करता त्यांनी लग्न केलं. प्रचंड विरोधातून लग्न केलं. आणि मग त्यांना असं झालं की माझ्या वडिलांचा एक हा कटाक्ष होता. आणि इतकी मला गंमत वाटते की माझे वडील वेगळ्या शब्दात ते मांडायचे आणि तेच सुमित नंतर कालांतराने एकदा माझ्याविषयी बोलताना बोलला की तो म्हणाला की मी जर ह्या बाईच्या काही विशिष्ट गुणांसाठी तिच्या प्रेमात पडलो, तिच्याशी मी लग्न केलं
आणि त्याच्यानंतर ती जशी आहे त्याच्या मी प्रेमात पडलो. त्याच्यानंतर मग मी तिला एका मोल्डमध्ये घालायचं जो माझ्यासाठी सोयीस्कर आहे, हे मी का करायचं? बरोबर. तर आपण आपली जी इंडिव्हिज्युअलिटी आहे, आपली जी स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत, ती तशीच सांभाळून त्याच्यातून आणखीन काय पुढे घडेल. आपल्या एकमेकांच्या व्यक्तिमत्वाचा एकमेकांवरती परिणाम होतोच आणि तो बहुत करून चांगला असावा. हो, डेफिनेटली. असा कटाक्ष दोन्ही फॅमिलीजमध्ये होता, या दोन्ही कपल्समध्ये म्हणेन मी. आणि त्याच्यामुळे आई दादांनी एकमेकांना पूर्णपणे स्वीकारलेलं होतं गुणदोषांसकट. त्याच्यामुळे तुम्हाला मुभा होती तुमच्यात काही दोष असायची. हो, बरोबर. तेच वातावरण बघितलेलं असल्यामुळे म्हणजे मी माझ्या आईला एकदा उठून म्हटलं, मला माझं नाव अजिबात आवडत नाही. चिन्मयी हे नाव पंचक्रोशीत कुणाचं नाही. माझ्या शाळेत एकही चिन्मयी नाही. कुठल्याही पुस्तकात मी हे नाव वाचलेलं नाही. कारण तेव्हा चांदोबा वाचायचे, किशोर वाचायचे, काय काय भरपूर नावं असायची. एक फक्त चिनूचा भुरिया नावाचं एक होतं. पण पलीकडे चिन्मयी हे नाव मी कुठेही वाचलेलं नव्हतं. त्याच्यामुळे मला असं वाटायचं हे अत्यंत फॉरेन नाव आहे आणि मला अजिबात आवडत नाही हे नाव. तर मी म्हटलं मला अजिबात हे नाव आवडलं नाही. तर आई मला म्हणाली तुला कुठलं नाव आवडतं? म्हटलं मला वनिता हे नाव आवडतं. ह्या पर्सनॅलिटीला वनिता असं इमॅजिन करून बघा. तर मी असं म्हटल्यावरती मी इन जनरलच वनिता म्हणजे काय आहे हे नाव? वनिता समाज एवढंच माहिती आहे आपल्याला. मी कुठल्या व्यक्तीचं तसंही नाव ऐकलं नव्हतं, पण विनिता किंवा वनिता नाव माझं ठेव. तर आई मला ठीक आहे आपण जाऊ, मी चौकशी करते, गॅझेटमध्ये जाऊन आपण तुझं नाव बदलू. मला असं वाटलं की एक ऑफिस असेल, तिकडे एक मोठं रजिस्टर असेल, तिकडे चिन्मयी हे नाव फक्त खोडायचं आणि वनिता आजपासून ही वनिता एवढंच लिहायचं. पण आई म्हणे मग घरात बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यावरती तुझं नाव आहे, ते सगळंच बदलेल, ते बदलावं लागेल. मला असं वाटलं की हा फार मोठा काथ्याकूट आहे, हे नको करायला. पण माझ्या आईने असं म्हटलं नाही की असं काही नसतं आणि आता ठेवलंय ते नाव मग लग्नात बदलेलं नवरा असं वगैरे काही माझ्या सुदैवाने बोलणारे माझे पालक नव्हते. आणि प्रत्येक गोष्टीत म्हणजे मी आईला विचारलं, मी बिरजू महाराजांचा एक कार्यक्रम बघितला फिल्म्स डिव्हिजन की भेंट मध्ये, आणि मी म्हटलं मला ह्यांच्या मागे जायचंय, मला कथक शिकायचंय. तेव्हा मी 6वीत होते. तर आई म्हणे ठीक आहे आपण शाळेत सांगू, पण तुला माहिती ना ते दिल्लीला राहतात, तिकडे जाऊन राहावं लागेल शिकायला, तर त्याची तयारी आहे का तेवढं फक्त बघ तू. आणि जर माझी पूर्णपणे खात्री आहे, जर मी माझ्या आईला सांगितलं असतं की हो आई मी दिल्लीला जाऊन राहायला तयार आहे, माझ्या आईने मला पूर्ण पाठिंबा दिला असता. त्याच्यामुळे हे करण्याचा अवकाश दिला गेला. त्याच्यामुळे तो अवकाश देणं, ती स्पेस देणं, विश्वास ठेवणं आणि गोष्टी बदलत राहतात ह्याच्यावरती माझा नितांत विश्वास आहे. मी तुला छोट्या छोट्या गोष्टी सांगते. मूक बधीर असं म्हटलं जायचं पहिल्यांदा. मूक म्हणजे मुके ज्यांना बोलता येत नाही, आणि बधीर ह्याचा अर्थ किंवा डेफ अँड डम असं म्हणायचं. सो जेव्हा तुम्ही डम म्हणता त्याचा सरळ सरळ संबंध हा बुद्धीशी आहे. डेफ माणूस हा डम नसतो, अजिबात नसतो. मग आता आपण म्हणतो डेफ आणि म्यूट. ही भाषा बदलली ना आपण, बरोबर, हे शिकलो ना आपण. मी माझ्या नावाच्या मागे सौभाग्यवती लावत नाही, मी माझ्या नावामागे श्रीमती लावते. कारण माझं म्हणणं असं आहे की माझ्या सौभाग्याचा प्रश्न हा माझ्या आयुष्यात माझा पुरुष आहे की नाही ह्याच्याशी नाहीये. मी श्वास घेऊ शकते, ह्याच्याशी माझं सौभाग्य आहे. ज्या दिवशी माझा श्वास बंद त्या दिवशी माझं भाग्य संपलं. मी जिवंत आहे ह्याचंच मला सुख आहे. मग हे का करायचं हा प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारायला मी सुरुवात केली. आणि म्हणून जेव्हा कोणीतरी लोक एखाद्या गोष्टीला विरोध करतात तेव्हा मला त्यांचा विरोध नाही करावा असं वाटत, मला जाणून घ्यावं असं वाटतं. कारण माझ्याकडे वेळ आहे. बरोबर, मी घाईतच नाहीये. मी जाणून घ्यायचा प्रयत्न करते की ह्याचा विरोध नेमका कशातून आलाय, हा का म्हणतोय असं. आणि त्याच्यामुळे मग ते इव्हॉल्व्ह होणं कदाचित जे आहे ते अव्याहत, आणि ते खरं तर ना आपल्या नकळत पण आपण होतच असतो. अगं खरंय खरंय, कित्येक गोष्टींमध्ये होत असतो. पण मला वाटतं की बालपणात तुम्हाला ती जर स्पेस दिली गेली आणि तुमच्यावरती विश्वास ठेवला गेला तर तुम्ही अधिक जबाबदार होता, स्वतःला प्रश्न विचारायला लागता आणि स्वतः घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी पण घ्यायला लागतं. तेच कारण असेल असं वाटतं. आय थिंक सो टू. पण मला एक हा प्रश्न पडतो की म्हणजे
आपण समाजात वावरतो, सामाजिक कामांमध्ये भाग घेतो, कार्यक्रम अटेंड करतो. त्याच्यातून एक प्रकारचा अवेअरनेस आपल्याला येतो. हं. पण ज्या वेळेला आपण एक नोन फेस असतो, लोकं आपल्याला ओळखतात, गर्दीत आपल्याला इतकं सहजपणे नाही जाता येत. हं. त्यावेळेला एक समाजात वावरताना एक जो अंडर करंट असतो, जो जाणवत असतो, जो आपण लोकांबरोबर म्हणजे आता इथून ट्रेन पकडून मी अंधेरीहून दादरला गेले. ह्या माझ्या प्रवासात सुद्धा मला एक अंडर करंट तो जाणवत असतो, की सध्या लोकांच्या मनात काय चाललंय, काय वातावरण आहे वगैरे, वगैरे. सो अशा पद्धतीने आता बिकॉज ऑफ युअर स्टेचर जेव्हा अशा पद्धतीने मिसळता येत नाही सामान्य माणसांबरोबर, पण तरीही एक अवेअरनेस आहे त्यांच्याबद्दल. हे कसं मॅनेज केलं? कारण बऱ्याचदा असं दिसतं, की एका पर्टिक्युलर स्टेजला गेल्यानंतर ना जग बदलतं लोकांसाठीच. परीघ बदलतो आणि मग हा अवेअरनेस राहत नाही. तर हा कसा अवेअरनेस मी तुला एक सांगू का, मी स्टार नाही. आय एम नॉट अ स्टार. म्हणजे जे सुमितला होईल ते माझ्या बाबतीत होत नाही. किंबहुना म्हणजे मी असं नाही म्हणणार की मी ठरवून ते केलंय वगैरे असं मी नाही म्हणणार. पण मी माझ्या भोवतालच्या लोकांमध्ये ती माझी प्रतिमाच निर्माण नाही केली. कारण मला वाटतं की प्रतिमा निर्माण करण्यामध्ये तुमचा जवळजवळ 60% भाग असतो, 40% इतरांचा असतो. तर ती मी अशी कुठलीच माझी प्रतिमा बनवलेलीच नाहीये. माझी जर प्रतिमा आज सुद्धा जर तू कुठल्या लोकांमध्ये जर तू गेलीस तर तुला ते लोक असंच सांगतील की त्या ना चिन्मयी सुमित ना हा त्या करतात काम पिक्चरमध्ये वगैरे, पण त्यानं माझी त्यांची बाई सेम आहे. कारण त्यांनी त्या एका मुलीला माझ्याकडे आणून दिलं की तिला कामाची गरज होती म्हणून. मला वाटतं की हे व्यक्त होणं, लोकांशी जोडलं जाणं हे माझ्यासाठी खूप, तो माझा पिंड आहे. आय एम पीपल्स पर्सन. बरोबर. मला लोक लागतात. सुमित छान त्याला एक पेटी दिली आणि घरात बंद करून ठेवलं ना, तो 7 दिवस छान राहील. मला शक्यच नाही होणार. मी खिडकीतून खाली जाणाऱ्या माणसाला शुक करून त्याच्याशी गप्पा मारेन. शेंबडं पोर दिसलं की मी काढतेच शेंबूड. मला फरकच नाही पडत की ते कुणाचं मुलं आहे. तर ह्या गोष्टी मला वाटतं ह्या पिंडाच्या असाव्यात ग. तो पिंडच असा आहे. त्याच्यामुळे नाही झालं असं. आणि मला लोकांचं पण भारी कौतुक वाटतं की माझ्याशी कुणीच असं स्टार सारखं नाहीच वागलंय. खरंच नाही वागलेत. मी जर सेटवरती जर गेले तर मला सगळ्यांची नावं माहिती असतात. मी सगळ्यांचेच क्लासेस घेत असते. मी खूप छान नाहीये. मला जर दिसलं की फसा कोणीतरी असे टिश्यूज काढते मेकअप काढताना, तर लगेच कुठून आलायत तुम्ही, कुठे राहता, अच्छा नदी खूप आहे, झाडं खूप आहेत तिकडे, तोडत नाही कोणी झाडं, माहितीये एक पेपर पहिला किती झाड तोडली जातात, ते हे असं लेक्चर सुरू होतं. पण संवाद होतो. त्याच्यामुळे मला वाटतं हे जरा थोडंसं सहज शक्य झालेलं आहे. आणि लोकांनी मला पेडस्टलवरती नाही ठेवलं. लोकांनी मला असं नाही बघितलं कोणी. सगळ्यांनी मला असं बरोबरीने वागवलंय. मोठ्या लोकांनी पण मला बरोबरीने वागवलंय. राईट. आणि साध्या लोकांनी पण मला, साध्या म्हणजे जे माझ्या क्षेत्रात नाहीयेत आणि वेगळ्या क्षेत्रांमध्ये आहेत, त्या लोकांनी पण मला तसंच वागवलंय. माझ्याकडे काम करणाऱ्या मुली माझा क्लास घेतात, खूप बोलतात, माझी अक्कल काढतात. तर त्याच्यामुळे असं आहे. चिन्मयी, अगं खरंच करतात. यू आर सो ऑनेस्ट, इट्स सो क्यूट. मला मुलगा झाला तेव्हा माझ्या काकांनी एका सांगितलं होतं, तुला खूप वाटत असेल की आपण आई झालो, सुमितला वाटत असेल आपण बाप झालो. असं काही नाहीये. तुमचे वडील जन्माला आलेत पोटी, जे तुम्हाला शिकवून शहाणं करणार. ओके, ठीक आहे. आता एक अत्यंत महत्वाचा प्रश्न, जो माझ्या दृष्टीने तर खूपच महत्वाचा आहे. केस कसे, युअर हेअर रुटीन, केस कसे मेंटेन मला अशा गुदगुल्या होतात हेअर रुटीन वगैरे असं शब्दांनी, किती गोड वाटतंय. काहीही करत नाही अगं मी. मी आज जेव्हा या कार्यक्रमाला यायचं होतं ना, तर मी आज पार्लरमध्ये गेले आणि मी म्हटलं माझे केस धुवून द्या, कारण मला कंटाळा आलाय माझे केस धुवायचा. त्यांनी मला आज केस धुवून दिलेत माझे. एवढंच मी करते. म्हणजे मला आईने माझ्या लहानपणी माझ्या आईचे केस जवळजवळ टाचेपर्यंत लांब आणि जाड तिची वेणी होती. तर ते केस तिच्या हातात यायचे पण नाही.
तर ती आठवड्यातून एकदा वेणी घालायची. कारण पूर्ण वेणी उकलून ती विंचरण्याच्या तिचा वेळ जायचा. आणि नंतर तिने औरंगाबादमध्ये एकही ब्युटी पार्लर नसताना एका सलूनमध्ये जाऊन आमच्या कासिद दादाला घरी बोलवून आणलं आणि केस एवढे करून टाकले. कारण ती लेक्चरर जेव्हा झाली तेव्हा ती म्हणाली की माझा अभ्यासाचा वेळ केसांची निगराणी ठेवण्यामध्ये जातोय, ते मला करायचं नाहीये. ती निगा राखण्यात जातोय. निगराणी असा मी शब्द वापरलाय, कुणीतरी लगेच ट्रोल करेल मला की त्याला निगराणी म्हणत नाहीत वगैरे. तर तिने ते केस कापले. पण ती मुलींच्या केसांची एवढी काळजी घ्यायची आणि तिला तो एक वर्किंग विमेन गिल्ट होता. त्याच्यामुळे ती फारच, म्हणजे बाकीच्या आयांना मी काहीच बघितलं नाही असं. शनिवारी थपा 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 तेल घालायची ब्राह्मीचं, मग सकाळी काय शिकेकाई बिकेकाई उकळून आंघोळी घालायची, ते डोळ्यात जाऊन जाम चुरचुरायचं, अंगाला तेल लावायची. त्याच्यामुळे मी कधी मला वॅक्सिंग बिक्सिंग करायला लागलं नाही. आणि केस हे असे झाले तेव्हा मी खूप रडायचे. आई वेण्या घालायची तेव्हा मी खूप देव मानायचे. माझं आणि देवाचं रिलेशन फार सुंदर होतं. तर मी असं, देवा माझे केस गाळ असं मी सांगायचे. ते गळू देत, ते केस गळू देत, ते केस गळू देत असं मी सांगायचे, म्हणजे माझ्या वेण्या पातळ होतील. तर ते मला वाटतं ते हेरिडिटरी जे आलंय तेच आहे. पण माझा अजूनही तेलावरती आहे विश्वास. तर त्याच्यामुळे मी असं 15 दिवसातून एकदा तेल लावणे. आणि ते असंच भरपूर हो, खूप आवडतं मला. आणि मग काही नाही, त्याच्या पलीकडे मी काहीच करत नाही. खूप कशाचंच कौतुक करायचं नाही, मग ते सगळं छान राहतं असं माझं मत आहे. बरं, ओके. दॅट इज अ पर्स्पेक्टिव्ह. येस. हो, फार लालन पालन पोषण करत बसलं ना की मग ते बोर होतात. पण दिस ब्रिंग्स अस टू द लास्ट सेगमेंट, ज्याचं नाव आहे सा न वी वी. सो आत्ता जर एखादं पोस्ट कार्ड दिलं आणि म्हटलं की ज्या व्यक्तीला लिहायचंय पत्र त्या व्यक्तीला लिहा, ते असलेले नसलेले, एनीवन, तर कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील? मी महाराष्ट्रातल्या सरकारला पत्र लिहीन. बर. ती एक व्यक्ती आहे असं गणून, की जे काही चित्र दिसतंय, जे काही अराजक दिसतंय ते फार बरं नाही. खूप चढ उतार बघितलेत, विषण्ण करणाऱ्या वेळा बघितल्यात, करोनासारखी एक एवढी मोठी घटना आपण बघितली. पण एक महाराष्ट्र धर्म म्हणून एक ह्या राज्याचा एक धर्म आहे. आणि नुसतंच बोलायला जी काही आपण बिरुदावली आपण वापरत होतो की महाराष्ट्र हा पुरोगामी आहे, आणि आज महाराष्ट्रात पुरोगामीला पुरोगामी म्हणून शिव्या घातल्या जातात. आणि एक विवेकवादी विचार करणाऱ्यांना कमी दर्जाचे ठरवलं जातं. हे फारसं बरं नाही. आणि प्रगती 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 असं म्हणत असताना काही ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतंय. जसं मराठी, म्हणजे माझ्याच संस्थेतल्या एकांच्या मुलाखतीतलं हे वाक्य होतं आणि ते ऐकल्यानंतर माझा कित्येक काळ त्या महिन्यातला त्याच्यावरती विचार करण्यात गेला. ते म्हणाले, आपण धर्म सार्वजनिक केला आणि भाषा खाजगी केली. ऐक, किती अर्थ आहे याच्यामध्ये. तर ते जे झालेलं आहे की ह्या यात्रा, त्या शोभायात्रा, हा उत्सव, तो उत्सव, मेळे ह्याच्यातून जो काही उन्माद नुसता दिसतो आहे, पण मला वाटतं शहाणपण दिसायची वेळ आहे ही. तर ही शहाणी या धोरणकर्त्यांनी जपावी. मराठी 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 असं करून नुसतं चालणार नाही. कानाखाली आवाज काढून चालणार नाहीत. मराठी शाळांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. त्या शाळांची जी दुरावस्था आहे त्याच्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे. भाषेसाठी म्हणून काहीतरी, इतके दिवस आपण झगडत होतो या गोष्टीसाठी की भाषेला अभिजात दर्जा मिळावा, आणि आता जर तो मिळालाय तर आपल्याकडे भाषेचं काम होणारं असं काय आहे, कुठलं केंद्र आहे, त्या केंद्रात कोण काम करतं, शैक्षणिक धोरणं कोण ठरवतं, ह्याच्याबद्दल जरा थोडासा विचार करावा. आणि मूलभूत गरजा जशा पाणी आहे, घरं आहेत,
चांगले रस्ते आहेत, स्वच्छता आहे, ह्या गोष्टींवरती जरा लक्ष द्यावं केंद्रित करावं. खरं. आणि लोकांना जगू द्यावं जरा. लोकांना एक काहीतरी तुम्ही माणूस आहात, त्या माणूसपणाची प्रतिष्ठा जपली जाईल अशा पद्धतीचं जीवनमान महाराष्ट्रात लोकांना मिळावं अशी मी त्यांना एक सप्रेम विनंती करीन. आमच्या अनेकांच्या मनातलं तू शब्दात मांडलेलं आहेस. त्याच्यामुळे म्हणून मला ते असं एकदम हे झालं की अरे बापरे. मला चिन्मयीताई एक विचारायचं आहे. तू कविता वाचन करतेस का? माझ्या घरात अगं 3 कवी आहेत. माझी बहीण शिवप्रिया सुर्वे ही फार सुंदर लिहिते. माझे वडील रवींद्र सुर्वे हे IAS ऑफिसर होते, पण तरी ते मराठी आणि संस्कृतमध्ये सर्वोच्च गुण मिळालेले असे विद्यार्थी होते. पाली आणि उर्दूचा त्यांचा खूप मोठा व्यासंग होता. तर 4ही भाषा त्यांच्या अत्यंत त्यांना उत्तम अवगत होत्या. म्हणजे ते असे लिलया ह्याचं भाषांतर त्या भाषेत करू शकायचे. तर भाषेचा खूप मोठा वारसा ज्या घरामध्ये आहे अशा घरामध्ये मी आहे. आणि मला असं वाटतं भाषेचं सौंदर्यच काय जर कविता आवडत नसेल. सो एखादी नको असं नको मला असं पेचात नको टाकूस मला. तसं नाही असं नाही. तो एक वेगळा कार्यक्रम करू आपण. तू असं कर काय असं काहीतरी साहित्याच्या अंगणात वगैरे असं चालेल. आपण तसा मी वेगळा कार्यक्रम करीन. पण मी कविता वाचन करते. मी आता सध्या तो पण म्हणजे मला असं वाटतंय ना, मी फारच क्रांती करायला निघाले असं मला वाटतं आणि त्याच्याबद्दल मला भयंकर अभिमान आहे. आत्ता सेन्सॉर मधल्या एका व्यक्तीने असं विचारलं, नामदेव ढसाळ कोण आहे? तर मग नामदेव ढसाळ कोण आहेत हे सांगायला म्हणून आम्ही काही लोक नामदेव ढसाळांच्या कविता वाचतो. आणि त्याच्यामध्ये मी ढसाळांच्या कविता वाचताना त्या आधी कधीतरी वाचलेल्या असल्या तरी सुद्धा स्तिमित होते. इतकं काम लोकांनी करून ठेवलंय, कसं एक आयुष्य पुरावं. खरं. आय थिंक कैलास वाघमारे पण आहे ना? कैलास वाघमारे आहे. युवराज मोहितेच्या डोक्यातून ही संकल्पना आली आणि इतकं छान वाटलं मला की सगळीकडे इतकं उदासीन वातावरण असताना एक माणूस अशी हाक घालतो आणि लोक स्वतःहून म्हणतात की मला जोडून घेतलं जायचं या कार्यक्रमाशी. नक्कीच. आणि खरंच मी तुला सांगते, हा कार्यक्रम जेव्हा आम्ही पहिल्यांदा करणार होतो त्याच्या तालमी वगैरे काही फार झालेल्या नव्हत्या. फोनवरच बोलणं झालं होतं, कुणी काय वाचायचं, कुणी काय वाचायचं, हा एक लेख असेल, हे एक असं असेल, तसं असेल, हे सगळं व्हॉट्सअप ग्रुपवरती ठरवून आम्ही सगळे कार्यक्रमाच्या ठिकाणी पहिल्यांदा एकत्र भेटलो. आणि असं वाटलं की अशा कार्यक्रमांना 30-40 लोक असतील समोर, किंवा कदाचित आपण 10 जण सादर करतोय आणि समोर 8च जण असेल आणि आपणच जिंकू संख्येत असंही वाटलं. पण मी तुला सांगते, जिथे सोफे ठेवले होते त्याच्या पुढे खुर्च्या ठेवायला लागल्या आणि लोक बाकीचे असे बाहेर उभे राहून कार्यक्रम ऐकत होते. नामदेव ढसाळांसाठी ही गर्दी झाली होती. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आहे, देयर इज होप. दुगदुगी आहे. आय थिंक नवी मुंबईमध्ये हा कार्यक्रम झाला. नाही, पहिला झाला तो केशवराव गोरेमध्ये झाला आणि दुसरा झाला तो नवी मुंबईत झाला. बरोबर. आणि आता लोक समोरून अशा घेऊन येतात की आमच्याकडे या आणि तुम्ही कार्यक्रम करा. मला खूप छान वाटतं की प्रदीप वैद्य सारखा माणूस जो एक द बॉक्स सारखी संस्था चालवतोय आणि अक्षरशः त्याचं असं आहे की ती ना नफा ना तोटा अशा तत्वावरती जवळजवळ तो चालवत असणार ते. कारण ज्या पद्धतीची नाटकं तो करतो, त्यांच्या पाठीशी उभा राहतो, तिथे खूप काही मोठा रेव्हेन्यू त्याला मिळत नसणार. तो माणूस मला सांगतो की नाही, तुम्ही इथे येऊन हा कार्यक्रम करा, मला आवडेल तुम्ही जर केलात तर. मला वाटतं की हे फार छान वातावरण आहे, इथे आहे. ग्रेट. चिन्मयीताई, खूप गप्पा मारल्या. येस. आणि आता परत ब्लँक चेहरा करच तू. नाही, आता मी फटकाच खाईन. मी ब्लँक चेहरा केला तर. आता कदाचित असं होईल की ओ तुम्ही त्या रीमा सदाशिव अमरापूरकर यांच्या कार्यक्रमात आला होता असं म्हणून मला ओळखतील लोक. त्याच्यामुळे मला एक वेगळी ओळख दिल्याबद्दल रीमाताई तुमचे फार फार आभार. काय अगं गंमत करते ग, सगळ्या धाकट्यांची गंमतच करायची असते. हो का? बरं. आणि त्यांचा हुरूप वाढवायचा. अच्छा, थँक्यू. माझा हुरूप वाढवल्याबद्दल तू खूप छान कार्यक्रम करतेस. कारण खूप पॉडकास्ट आता आहेत म्हणजे त्याच्यामुळे, आणि सगळेच जण चांगलं करायचा प्रयत्न करत असतात, पण त्याच्यामध्ये आपलं एक वेगळेपण काहीतरी आपण टिकवून धरणं
विचारांबद्दल बोलणं, नुसतंच तुमच्या कारकिर्दीबद्दल न बोलणं, हे एक वेगळेपण तुझ्या पॉडकास्ट मधलं आहे. ते जप, ते आणखीन तुला काय काय छान गोष्टी मिळू देत हे करता करता. ऍक्च्युली मी सांगू का, हा पॉडकास्ट करणं हे आपण नंतर कट करू हा क्षितिज, किंवा तू ठेव, तुला काय करायचं असेल ते कर, संपून टाकू आपण. हे माझा अत्यंत एक सेल्फिश असा माझा हेतू आहे याच्यामध्ये. काय आहे की कलाकार हा जो प्राणी असतो ना, हा अत्यंत सृजनशील असतो आणि त्याचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नेहमीपेक्षा खूप वेगळा असतो, किंवा कधी कधी रन ऑफ द मिल असला तरी त्याच्यात एक वेगळेपण असतं. तर ना मला असं वाटतं की मला खूप एनर्जी मिळते जेव्हा मी वेगवेगळ्या कलाकारांशी बोलते आणि त्यांचे पर्स्पेक्टिव्ह जाणून घेते. म्हणजे प्रश्न काही खूप वेगवेगळे विचारत असेल मी, असंही नाही, पण जेव्हा मी त्यांचे पर्स्पेक्टिव्ह जाणून घेते तेव्हा मला खूप शिकायला मिळतं आणि दॅट गिव्स मी अ लॉट ऑफ एनर्जी. तुझं साचेबंद नाहीये ना कार्यक्रम आहे, तू हा माझा फॉर्मॅट आहे आणि मी हेच प्रश्न विचारणार, असं काही ठरलेलं नसतं ना. की मग ते कधी कधी असं, आणि खूप होतं का, मला असं वाटतं की आता आपण खूप निरागसपणे काम करणं किती आता कठीण झालंय असं मला कधीतरी वाटतं. कारण इतकं गोळा केलंय आपण आणि इतके प्रभाव आहेत आपल्यावरती, आपल्याला कळत देखील नाही की हे ह्या प्रभावातून आलंय ते बाहेर येईपर्यंत. त्याच्यामुळे तसं न करणं, की आपण इतके पॉडकास्ट बघत असतो पण त्याच्यासारखं नाही मला करायचं, याच्यासारखं नाही मला करायचं, असं म्हणता म्हणता कधीतरी तुम्ही काहीतरी केलं आणि कुणीतरी तुम्हाला म्हटलं की अरे हे तर आम्ही आधी बघितलंय, तर हे होऊ शकतं, नेहमीच असते. पण तरी तो इतका मोकळा आणि असा. That's nice.